आगे वाला महाराजा प्रति वर्षाने 10 मंदिर रहिवासी जागेवर होळी करतायत, मान्य करून घे. होळीमध्ये काय चुकी अपराध झाले असतात. मुंबई स्वप्ननगरी, चाकरमान्यांची मायभूमी. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये भविष्याची स्वप्ने असतात. या आपल्या मुंबईत पूर्वी अनेक कापड गिरण्या होत्या. त्यातील काही कापड गिरण्या ह्या लालबाग, परळ, भिलाईल रोड आणि आसपासच्या विभागात होत्या. येथे कामानिमित्त जे चाकरमानी आपले मूळ गाव सोडून येत असत, त्यांची राहण्यासाठीची पहिली आवड म्हणजे या विभागातील इमारती. ह्या इमारतींपैकीच मी एक, भिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 10, 3 मजली आणि ह्यात एकूण 80 खोल्यांचा संसार. इमारतीला लागूनच छोटेसे मारुतीचे मंदिर म्हणजे आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान. माझ्याबद्दल सांगायचे झाले तर ब्रिटिश काळात माझा जन्म 1924 साली झाला. काही काळानंतर येथे रहिवाशी येऊन राहू लागले. माझ्या निर्जीव शरीराला सजीवपणा आला. म्हणता म्हणता 4 पिढ्या आनंदाने माझ्या आवारात खेळल्या, बागडल्या, अगदी धडपडल्याही. रांगता रांगता माझ्याच भिंतींचा आधार घेऊन सावरून चालायला शिकल्या. चला तर थोडा वेळ काढून सुरुवातीची आठवणींची काही पानं वाचूया. जे काळाबरोबर हरवलं आहे ते मिळून शोधूया आणि माझ्याबद्दल, माझ्या लेकरांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. माझं नाव सुमती दामसांडेकर. मला आता 60 वर्ष झाली. लग्न झाल्यापासून मी इथेच आहे. 15व्या वर्षात माझं लग्न झालं. घरात त्यावेळी काय तांदूळ थोडे मिळायचे, मक्के, ज्वारी, लाल त्याचे भाकरे भाजायचे आणि शेगड्या होत्या. बदामी कोळशे, लाकडी कोळशे ते शेगड्या पेटवायचे. आम्ही जेवण करायची. अशा तरी घरी राहून संसार केला, आनंदात राहिलो. अशा रीतीने या घरात चांगल्या रीतीने दिवस काढले. आणि मग संप झाला तेव्हा ते मिलमध्ये होते. मग मिल बंद झाले. मिल बंद झाल्यानंतर माझी मुलं येतील, आता काय करायचं. ह्या मुलांनी सुद्धा माझ्या पुष्कळ कष्ट केले. अशा चांगल्या रीतीने दिवस गेले आणि चांगल्या रीतीने आनंदात घरी राहिलो, संसार केला त्यांच्या बरोबर. तर आता जावंच नाही वाटतं, इथेच राहा. कारण इतक्या वर्ष आता आम्ही सगळ्या घडून मिळून राहिलो. आता दुसरीकडे गेल्यानंतर कशा रीतीने आपण तिथे राहायचं, काय करायचा हाच प्रश्न. आम्ही राहतो अगदी एकोप्याने आणि शेजारी पाजारी सगळे असं केव्हा प्रसंग आला तर एकमेकाला धावत जातो असं. आणि घरी पण वगैरे आमची मुलं पण इथे मोठी झाली, लहानाची अगदी व्यवस्थित, त्याचं काही हे प्रॉब्लेम नाही. आणि एकमेकाच्या सहकार्यानेच आम्ही राहतो. सगळं उत्सव वगैरे साजरे करतो. माझे मिस्टर आहेत ना, त्यांचा जन्म याच खोलीत झालेला आहे. तेव्हा आता जुन्या त्यांची आठवण मला खूप येते. म्हणजे ते आता नाही आहेत, पण ते खूप हे वाटतंय का ते हवे होते. आता जुन्या अवस्थेत नवीन याच्यात जाते वेळी ते हवे होते. ते एक दुःख होतं म्हणजे असं आठवणी. आणि आता एवढे आमचे आता लहान जागेतून मोठ्या जागेत जाणार आहोत आम्ही. तर आता वाटतं चांगलं, पण असं एकोपणे राहू की नाही ते काय माहिती नाही, एकमेकाला भेटू की नाही हे असं. इथे कसं सकाळ लगेच दरवाजा उघडला एकमेकांचे चेहरे वगैरे दिसायचे. असं काय झालं लगेच लहान मुलं रडली तरी आम्ही धावत जातो एकमेकांच्या असे. आपलं आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं असतं बघा, ज्यात नवीन पानं जोडली जात असतात, त्यावर नवीन गोष्टी लिहिल्या जातात. जसे जसे दिवस पुढे जातात तशा त्या पुस्तकात गोष्टी हरवून जातात. त्या छोट्या घरात राहणारी छोटी कुटुंब, सुखदुःखात साथ देणारे शेजारी आणि
कसलीही अपेक्षा न करता पाळला जाणारा शेजार धर्म इथे पाहावयास मिळतो. ब्रिज गार्ड नंबर था श्री मुरलीधर पंडित पारकर बोलते. माझं वय आहे 75. तर माझं इथं आयुष्य पुरं 75 साल इकडेच गेले. 75 मध्ये रनिंग चालू आहे. तर ते त्या पूर्वीचा काळ होता इथे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 4-5 वर्षांनी इथे शाळेत एकी नव्हतं, बगीचा इथे हे मैदान होतं, गार्डन बगीचा होता, चांगला बगीचा होता. तर ते बगीचा कोंडेकर म्हणजे राठे ते वडील मामा राठे, कृष्णा मामा राठे वडील हे करत होते, व्यवस्थापन करत होते. त्यामुळे आम्ही लहान असताना आम्हाला इकडे यायला म्हणजे फिरकार काय दरवाजा गेट असायचे. त्या गेटमुळे आम्हाला आतली एंट्री नाही असायची करायला. तर काय कालांतराने काय ते पुरा गेलं सगळं. एक चाफ्या झाडीचं होतं 10 नंबरच्या कोपऱ्यावर. हा, तर ते कालांतर ते मैदान गेलं म्हणजे ते मैदानात रूपांतर झालं. त्यावेळेला काही मंडळही नव्हतं, कुठलंच मंडळ नव्हतं. त्यावेळेला शंकरराव शिवराम चव्हाणांनी विचार केला, बोलायचं एक मंडळ बांधलं पाहिजे. तर त्यांनी कृष्णा दळवी, मधुसूदन कांदळगावकर, महादेव गिरकर, कांदळगावकर, विठोबा राणे यांना घेऊन असं मंडळ स्थापन करायचं त्यांनी केलं. भारत सेवक समाज भारत स्वतंत्र झाल्यानंतरची वार्ता आहे, म्हणजे 54-7-8 वर्षांनी भारत सेवक समाजा पुरस्कृत बाल विकास मंडळ तयार झाले. आणि ते मंडळाची जवळजवळ नाही मला 54-55 सालापासून ते जवळजवळ 65-66 पर्यंत होतं. 65 नंतर त्यांचं काही त्या मैदानासाठी भयंकर झडावं लागला आम्हाला. तर त्यावेळेला ते बाल मंडळ तर डॉक्टर बापूसाहेब म्हसकर यांच्या ऑफिसमध्ये यायचे ते वरती. तर त्यांनी बघितले चाळीतली परिस्थिती आणि त्याला कारण शंकरराव शिवराम चव्हाण हे कारणीभूत आहे. त्याची एकी बघितली तर त्यांनी अमेरिकेत जाऊन आमच्या 10 नंबरचं नाव सांगितलं की अशी जी 10 नंबर आहे, बिल्डिंगचा 10 नंबर आहे, स्वच्छ माणसं तिथे चांगलीच आहे, रहिवासी सुंदर आणि सगळ्यांनी समजत एकदम. म्हणजे तर ते अमेरिकेला त्यांनी तिकडनं अमेरिकेत काय केलं, बोले गरीब लोक आहेत, गिरणी कामगार आहेत, तर त्यांनी तिकडनं दूध सुरू केलं. ते दूध आम्हाला बघायला मिळत नाही आता, एकदम केशरी रंगाचं दूध. 4 तास तो जाणार असं दूध आम्हाला ते डबे खोके पाठवले अमेरिकन इकडे पुढे मुंबई माता मध्ये त्यांनी म्हणजे बापूसाहेब म्हसकरांनी ते सुरू करायला लावलं. आणि ते आम्हाला रविवारचं आम्हाला दूध दिलं. बालविकास मंडळ शाखेचं रुपये दूध मिळायचं. आणि बालविकास मंडळाची लेझिम त्या भागात 1 नंबर होता. लेझिम आणि आमचं लेझिम खेळलेलं आहे ते 1 नंबर. पुढे स्पर्धेत भाग घेतला जिंकायलाच पाहिजे. लेझिम पथक त्यात त्यामुळे ते शाखा निर्माण झाली. त्यामुळे खेळ सध्या 5ला सुरू व्हायची, 7, 7:30, 8 परत शाखा असायची. माझं नाव सत्यवान धोंडू सावंत. 15/9/49 जन्म माझा. इथे आम्ही लहानचे मोठे झालो व हे आम्हाला किती लहानपणी आमचे बाल विकास मंडळ स्थापन केलं. त्यावेळेला बाल विकास मंडळ म्हणजे लेझिम वगैरे याचं क्रीडांकन, अंगलंगडी, खो खो वगैरे सगळं होतं. मोठे हे माहिती गार्डन होते इथे. त्या जुन्या गार्डन मध्ये आम्ही खेळायचो होतो. मागे क्लास चालायचे लहानचे मोठे. आणि नवीन बिल्डिंग म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटते की नवीन बिल्डिंग जावा, आपण इतके काढली, नवीन रूम मध्ये जावा. शारदा सदानंद नाईक. मी आता 72 साली माझं लग्न झालं, तिथपासून मी इथे आहे. सगळे एकत्र आणि काय मजा करायचो, जेवण करायचो, जेवायचो, काय खूप मजा केली आम्ही. लग्न झालं माझं तेव्हा आम्ही खालून तळासून पाणी भरायचो. नंतर पाणी आल्याच्या नंतर आमची सगळी सोय झाली. नंतर आम्ही किती वर्ष तळासूनच पाणी भरायचो. आणि आम्ही काय खूप कार्यक्रम करायचो. हळदी कुंकू समारंभ आणि जेवण करायचो, जेवायचो, हे ते, कुठे पिकनिकला जायचो, सगळं करायचो. काही करायचं आम्ही ठेवलेलं नाही. असं सगळं आम्ही एका विचारान, एका ग्रुपने सगळं करायचो. असं होतं आमच्याकडे. मी आताच विचार करत असते रोज. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये राहिलेलो माणसं आम्ही इथे, सगळ्या माणसांमध्ये सगळं आनंद सगळं इथे त्याच्यामध्ये राहिलेलो. आता तिथे गेल्यावर आम्ही एकटी राहणार, त्याच्यामुळे मला खूप त्याची काळजी लागलेली आहे. म्हणजे पुढे आपलं काय होणार, कसं होणार, याचे विचार सगळे डोक्यामध्ये येत असतात, काय करायचं ते. माझं नाव सुरेश गोपाळ पावसकर. माझा जन्म इथेच झालाय या बीडीडी चाळीत. आज मी 73 वर्षाचा आहे.
आम्ही लहानपणापासून इथे अनेक खेळ खेळले मुलांबरोबर. काय क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, व्हॉलीबॉल, वाट्या पाट्या असे अनेक आम्ही खेळ खेळले. त्यामुळे ह्या आठवणी आमच्या आयुष्यभर लक्षात आहे. 73 वर्ष आम्ही बघतोय असा शेजार धर्म कुठे मिळणार नाही. आणि ह्या शेजार धर्मात कसं आहे, एकमेकाशी बोलणं चालणं, एकमेकाला काय हवं नको तो देणं घेणं. काय आज माझ्याकडे भाजी झाली तर दुसरीकडे दिली जाते असं प्रकार चालतात. काय आणि माझे मित्र परिवार लहान इथेच आम्ही सगळे खेळून मोठे झालेलो आहे. त्यामुळे आठवणी आमच्या आयुष्यभर लक्षात राहते. आणि शेजारचं कसं आहे, एकमेकाला सांभाळून घेतात. प्रसंग पडला ते एकमेकांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळे असं वातावरण कुठे मिळणं मुश्किल आहे. म्हणून ही चाळ संस्कृती आम्हाला आवडते. काय आणि ह्या चाळ संस्कृतीमुळे सगळ्यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत. नमस्कार, मी दीपिका दीपक निवेलकर. या बिल्डिंग मध्ये आज 37 वर्ष आम्ही संसार करतोय. पण जेव्हा एकत्र कुटुंब असतं त्याला मजा असते. तर वेगळे विस्कळीत झाल्यावर तो एक मोठा टेन्शनचा भागच आहे. आमची मुलं लहानाची मोठी इथे आली. माझ्या लग्नालाच आज 37 वर्ष आली. मी या बिल्डिंग मधली सून आहे. तर मग आता कसं करायचं, काय करायचं ह्या विचाराने रात्र आम्हाला झोप पण लागत नाही. परत ही आता मुलं छोटी छोटी होती, मोठी झाली, आता त्यांचे संसार वेगवेगळे झाले. त्यामुळे आता माणसं पण थोडी कमी झाली. तरी पण जी आस्था आहे एकमेकांबद्दलची ती आमची कमी झालेली नाहीये. आम्हाला असं वाटतं की आमचं अजूनपर्यंत जसं कुटुंब आम्ही एकत्र पाहिलंय बिल्डिंग मधलं, म्हणजे मायावरची सगळी माणसं मिळून, घरातलं तर असतंच आपलं, पण एकमेकांना जिव्हाळा, जी एकमेकांना ओढ असते ती आता कमी होणार की काय. सगळ्या मुली लग्न होऊन गेल्या आहेत. आमच्याकडे काय प्रोग्राम असतील काय असतील तर आम्ही सगळ्या मुलींना इन्व्हिटेशन देतो. असं हे नाही की आमच्या आता जेवढी राहिली आहेत त्यांना तसं नाही. किती जेणेकरून ज्या मुली बाहेर गेलेल्या आहेत त्यांनी पण सगळं एकत्र यावं, की त्यांना पण असं वाटलं नाही पाहिजे की आमचं माहेर तुटलंय म्हणून. तर त्यामुळे आम्ही सगळे त्यांचे मुलं, त्यांचे मिस्टर, हे सगळे आम्ही सगळे एकत्र म्हणजे एक सण साजरे करतो. काही मोठा प्रोग्राम असला तर, कोणाचं लग्न असलं काय असलं तर सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन देतो. मुलगा माझा आर्टिस्ट आहे चांगला. माझा मुलगा गणपती वगैरे बनवतो, इंटरनॅशनल लेवलचा आर्टिस्ट आहे. ह्या बिल्डिंग मध्येच लहानाचा मोठा होऊन त्याने जे आपलं कार्य साध्य करायचं ते केलेलं आहे. आपल्या बीडीडी चाळीमध्ये सर्वांचे दरवाजे उघडे असायचे. तर ब्लॉक मध्ये गेल्यावर सगळ्यांचे दरवाजे बंद असणार. कोण कोणाला दिसेल न दिसेल हे सांगू शकत नाही. पण ते दरवाजे उघडे असल्यावर कसं कोणी हाक मारली तरी आम्ही धावत जात होतो. आता तसं म्हणजे आम्हाला म्हणजे स्वतःच स्वतंत्र असं मिळणार नाहीये. हे बंदच करून राहावं लागणार. पण आम्ही शक्यतो ते दरवाजे बंद नाही ठेवणार, आम्ही उघडेच ठेवणार दरवाजे. कारण आम्हाला आमची माणसं हवी आहेत. जरी दुसरी आली तरी आम्हाला त्यांना आपलंसं कसं करून घेता येईल हे आम्हाला बघायचंय. 2-2, 3-3 वर्ष इथे ते भाडोत्री असतात, पण त्यांना असं वाटतं आम्ही ह्या शेजाऱ्यांना कधी सोडून जाऊ नये. त्यांच्या पण आम्ही सुखदुःखात सामील झालेलो आहोत, अजूनही होतोय आणि ह्याच्या पुढे पण होत राहू. तर आम्हाला असं वाटतं की म्हणजे की हा एकोपा आहे ना तो टिकून राहिला पाहिजे. मी दीपक निवेलकर, बिडीचा क्रमांक 10 इथे राहतो. माझा जन्मच इथला आहे. आम्ही लहानाचे मोठे पण आम्ही इथेच झालेलो आहोत. आणि इथे दरवर्षी असं पाणी भरतं पावसाचं, त्यात आम्ही कसे फिरायचो, नाचायचो तिथे पाण्यामध्ये, पाण्यात बुडायचो आम्ही, तिथे डुबायचो. असे आमच्या ते लहानपणाची अशी खेळणी अशी. आणि प्रत्येक मजल्यावर वरून खालींवर असं गप्पा मारत खाली फिरायचो आम्ही सगळे. तसंच या मजल्यावर आम्ही जे खोल्या आहेत 20 खोल्या, त्यांचे आम्ही सगळ्यांचे एकमेकाशी एकदम चांगले संबंध ठेवून आहोत प्रत्येकाचे. पण जे चाळ सिस्टीम मध्ये जी मजा होती ते आता म्हणलं इथे ब्लॉक सिस्टीम मध्ये ते मिळणार नाही. इथे कसं एकमेकाची सुखदुःख आपण वाटून घेतो. प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी आपण जातो, त्यांना काही मदत केली तर मदत करतो. पुन्हा चाळ सफाई ह्याचे आपण मजा, म्हणजे आम्ही पण आता लहानाचे मोठे झालो. आमच्याकडे शंकरराव चव्हाण म्हणून होते काय आजोबा, ते आता वारले. पण त्यांनी आमच्या पहिल्यापासून बिडीडी चाळीमध्ये 10 नंबर, ही संपूर्ण 32 बिडीडी चाळीमध्ये 1 नंबर असायचा स्वच्छतेच्या बाबतीत. काय त्यांचा आदर्श ठेवून आम्ही आत्ताही आमचा मधला आम्ही साफ करतो. तर हे असा आदर्श आम्ही ठेवलेला आहे. आणि वरून खालपर्यंत आम्ही पहिल्या
जी चाळ कमिटी होती संपूर्ण, त्याचे वरून खालपर्यंत आम्ही स्वच्छता ठेवायचो. त्याच्यामुळे आमच्या 32 नंबर बिल्डिंग चाळीमध्ये आमचा 10 नंबरचा प्रथम क्रमांक यायचा. नमस्कार, मी प्रमिला दीपक टेंबुलकर उर्फ गाडीगावकर. इथे मी 34 वर्षात लग्न करून इथे आली आहे. ह्याच्यात आल्यावर मी पाणी हे तुमचं कसं ते हे इथेच येऊन बघितलं. पाऊस पाणी 4 महिने आम्हाला पाण्याचा त्रास. त्या पाण्याचा त्रास म्हणजे एवढा भारी की जवळजवळ 4 महिन्यात म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा आहेच पाणी. 4 महिने आम्ही असे काढले की बस रे बस. मी आज गावावरून इथे आली, पण मला कधीच वाटलं नाही की गाव वेगळा मुंबई वेगळी अशी कधीच मला वाटलं नाही. व्यवस्थित सगळं, माझ्या आजूबाजूची मुलं लहान मोठी सगळी, म्हातारी चितारी सगळी माणसं माझी चांगली. मला खरंच एवढं बरं वाटलं. मला आई वडिलांची कधीच आठवण आली नाही. माझ्या सासऱ्यानं पॅरालिस झाला. सासरे माझे 14 वर्ष होते, पण कधी मला वाटलं नाही की माझे सासरे 14 वर्ष एकटी करते म्हणून, असं कधीच वाटलं नाही मला. माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला भरपूर मदत केली त्यांच्या टायमिंगला. त्यानंतर 7 वर्ष माझी गॅप मध्ये गेली आणि 7 वर्ष नंतर माझ्या मिस्टरांना पॅरालिस झाला. तर माझ्या मिस्टरांना ज्या दिवशी पॅरालिस झाला त्या दिवशी मी संजय झगडे त्यांना मोठ्याने ओरडली की संजय झगडे धाव म्हणून. बिचारा तो धावत ताबडतोब 5 मिनिटाच्या आत तो माझ्याकडे आला आणि त्यांना घेऊन केम हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने ऍडमिट करेपर्यंत तो राहिला. एवढी माझ्या आजूबाजूच्या लोकांची मला एवढी मदत झाली ते आज मी कधीच विसरू शकत नाही. नमस्कार, मी शुभांगी सुभाष निवेलकर. आज 43 वर्ष माझ्या लग्नाला झाली. आज 43 वर्षामध्ये मी पहिली 3ऱ्या माळावर राहत होती. BDD चाळ नंबर 10 3ऱ्या माळावर मी राहत होती. पहिली एकोप्याने मी राहत होतो. एकत्र कुटुंब होतं तेव्हा आमचं. त्याच्यानंतर मी तळमजला मला राहायला आली, पण वरती पण मला सहकार्य मिळालं शेजारी पाजाऱ्यांचं भरपूर. म्हणजे आम्ही इतकं गोडी गुलाबीने राहत होतो, एकमेकांना हाक मारायचो. अजूनही माझे 3ऱ्या माळावर खाली येतात, भेटतात, आनंदाने हाका मारतात, बोलतात. त्याप्रमाणे मी तळमजल्याला आले. तळमजल्यानंतर आल्यानंतर जे आमचे शेजारी आहेत एकमेकाला हाक मारल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय पुढे जात नाहीत. एवढा मला आनंद होतो. जसे आमच्या घरातील सर्व कुटुंब आहेत, सणावाराला वगैरे आम्ही एकत्र येतो. माझं नाव अनिल गोपाळ पावसकर, सुभाष लक्ष्मण निवेलकर. आता ह्या चाळीमध्येच असताना माझा जन्म झाला इथेच. लहानपणापासून आमच्या इकडे बालविकास मंडळ होतं लहान असताना. त्यावेळेला त्यांचं अभ्यासिका चालायची, नशाबंदीचे कार्यक्रम व्हायचे. आमचं मंडळाचं बालविकास मंडळाचं स्टेज होतं, लेझिम पथक होतं, असं सर्व तऱ्हेचे खेळ खेळले जायचे. त्यानंतर बालविकास मंडळाच्या नंतर मग युथ क्लबची तरुण मुलांनी स्थापना केली. म्हणजे ते काहीतरी 66-68चा काळ असेल आणि ते युथ क्लब मंडळ स्थापन झालं. युथ क्लब मंडळ स्थापनेनंतर क्रिकेट मुलं खेळायची. क्रिकेटमध्ये चांगलं प्रावीण्य मिळालं मिलिंद बिनसळे सारख्या सिनियर खेळाडूकडनं. त्यानंतर कबड्डी क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांनी पदार्पण केलं. तिथे बी मुंबईमधल्या चांगल्या कबड्डी खेळाडूंमध्ये नावाजलेलं असा संघ म्हणून युथ क्लबचा उल्लेख होत आहे. तसंच त्यानंतर परत गोविंद पदक आम्ही काढलं. आम्ही प्रथम नेताजी पालकर यांच्या गोविंदामधून जायचं. त्यानंतर आम्ही स्वतःचा गोविंदा काढला आणि तो बी यशस्वी करून 6 थर आम्ही लावत होतो आणि चांगला यशस्वी तऱ्हेने आम्ही गोविंदा पार पडला. त्यानंतर अभ्यासिका बी आम्ही चालवली 8-10 वर्ष. त्यानंतर 2-2 स्कूल बसेसच्या आम्ही पिकनिक लहान मुलांच्या न्यायचो, शाळेतील मुलांचे. आणि अशा तऱ्हेने बरीचशी स्वच्छता मोहीम राबवायचो. आपले राष्ट्रीय सण आहेत, 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, हे सर्व सण, हनुमान जयंती, चांगल्या उत्साहाने सर्व मुलं तरुण मिळून मिसळून यशस्वी करायचे. नमस्कार, मला या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 71 वर्ष मी बिल्डिंगमध्ये काढलेलं आहे. जवळजवळ मी लहानपणापासून बघतो या बिल्डिंगमध्ये जवळजवळ जी चाळ कमिटी होती आमची, त्याला जबरदस्त शिस्त, मुलांना बी आम्हाला भयंकर शिस्त त्यांनी लावलेली होती. कारण का आम्ही लहानपणी एकदम हे होतो चंचलाने, त्यामुळे आम्ही दुपारच्या टायमाला जे आम्हाला जे त्यांनी कडक शासन लावलं होतं ते 12 ते 5 या 5 वेळा या 4-5 वर्ष तासामध्ये कुणी मुलांनी बाहेर खेळू नये किंवा हे करू, म्हणजे
ही चाळ कमिटीची शिस्त होती. ही चाळ कमिटीची शिस्त असताना त्या बिल्डिंगमध्ये आम्हाला म्हणजे आम्ही ह्या 32 बिल्डिंगमध्ये 10 नंबर ही सर्वात ते आपली शिस्त आणि स्वच्छतासाठी आम्हाला पारितोषिक बी आम्हाला मिळाले. इथे शंकरराव चव्हाण म्हणून होऊन गेले आमचे. अशी बरीच लोक सांगण्यासारखी आहेत की बरेच कोण वकील झाले, कोण क्रिकेटर झाले, कोण काय, असे बरेच लोक आमच्याकडे होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही ते जे दिवस काढले ते जम सुखाचे झाले. आणि हे आता आम्ही जे राहतो ते खेळीमेळीने आम्ही राहतो आणि चांगल्या काही राहतो. माझं नाव प्रमोद लाडूजी परब. मी मनोज दत्ताराम भोसले. प्रथम मी आपल्याला माझं लहानपण या चाळीत गेलं. आता जवळजवळ माझं वय 63 वर्ष आहे. मी प्रथम आपल्याला आमच्या चाळ कमिटीबद्दल सांगू इच्छितो. कारण त्यावेळेस आमची जी आहे ती चाळ कमिटी होती ती इतकी उत्कृष्ट होती की त्याचे संस्कार त्या चाळ कमिटीचे आहेत ते आमच्यावर अजून पण आहेत. कारण त्यावेळेस असे आमच्या चाळीमध्ये दिग्गज असे कार्यकर्ते होऊन गेले. त्यांच्यात थोडक्यात 1-2 नावं घेतो मी, जसे की शंकरराव चव्हाण, त्यानंतर सत्यवान कांदळगावकर, सदानंद अपराध, ॲडव्होकेट दत्ताराम भोसले साहेब, असे दिग्गज असे व्यक्तिमत्व या चाळीमध्ये होऊन गेले. आणि त्यावेळेस आम्ही लहानच होतो, पण आम्हाला एवढी त्याची दहशत आणि हे होतं की जसे की मोरेश्वर पारकर म्हणून होते तळाला आमच्या इथे, त्यांची सुद्धा आज आठवण करावीशी वाटते अशा व्यक्तींची की त्यांनी जे काय आमच्यावर संस्कार केले या चाळीमध्ये आणि जे ह्या चाळीमध्ये कार्यक्रम व्हायचे, उदाहरणार्थ सणासुदीला बिल्डिंग साफसफाई व्हायची पूर्ण, त्यावेळेस अगदी हे कार्यकर्ते पूर्ण आमच्याजवळून सर्व मार्गदर्शन करायचे आम्हाला, कसं काय चाळ साफ करायची, चाळीचा नुसती माळा तर नाही पण पूर्ण बिल्डिंग खाली होऊन आमच्या पूर्ण चाळीचा पूर्ण पटांगणाचा परिसर आम्ही सर्व मुलं मिळून सर्व चाळीतील साफसफाई करायचो. त्या खूप आठवणी आहेत जुन्या अशा बोलण्यासारख्या. त्याच्यानंतर मग खेळ म्हणजे त्यावेळेस आमची अशी खेळ म्हणजे ते आताचे सांगण्यासारखे पण नाही, काही मुलांना समजणार पण नाही त्याचे खेळ असे होते, पण एक शिस्त होती त्या खेळाला पण. आमच्या बिल्डिंग अशी या 32 बिल्डिंग आहेत त्यामध्ये या 10 नंबरचा एक वेगळाच लौकिक होता. आणि मी आणि मनोज ह्या पारावर बसलेलो होतो. त्या टायमाला आम्ही काय करायचो, नेताजी पालकर, दुर्गा माता यांच्यामधून दहीहंडीसाठी जायचो. तर ती मुलं आली आणि आम्ही दोघं बसलेलो. ते त्यावेळेस म्हणाले की अरे तुम्ही आता या मंडळामध्ये आहात, आपण आपला स्वतःचा असं दहीहंडी काढूया काय. तर मी मनोजला विचारलं काय रे आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी. तर त्या टायमाला आम्ही असं ठरवलं दोघांनी की आपण एक मीटिंग लावूया, बघूया तरी काय होते ते, प्रयत्न करायला. काही मुलं बोलले आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यावेळेस तर आम्ही असं केलं की मेडेकरांजवळ गेलो. मेडेकर मला वाटतं त्यावेळेस सेक्रेटरीच होते. त्यांना सांगितलं तुम्हाला दिगंबर सुर्वेने संध्याकाळी रात्री बोलवलेलं आहे, त्याला मीटिंग लावली आहे. तर तो कशाबद्दल, ते बोललो काय नाही, ते बोलले तुम्ही बोलवा असं सांगितलं. दिगंबरला सांगितलं मेडेकरांचं नाव, राजाराम सुर्वेला सांगितलं, राजाराम सावंतला सांगितलं मेडेकरांचं नाव, असं एकामेकाची नाव सांगून आम्ही मीटिंग लावली ती. म्हटलं त्याच्याशिवाय काही जमणार नाही. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं सगळ्यांनीच बोलायचं असं किंवा आम्हाला असं करायचं आहे. आणि त्यावेळेस थोडं प्रश्नचिन्ह पडलं की दहीहंडी म्हणजे काय, उत्सव तरी आता तरी खूप त्याच्यामध्ये रिक्स वगैरे असते, पण नाही होय करत करत सर्वांनी त्या दहीहंडीला मान्यता दिली. आणि खरंच तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आमचा पहिला दहीहंडी उत्सव निघाला, मिरवणूक निघाला, अविस्मरणीय असे आम्हाला कुठलाही वर्षाचं आठवत नाही, पण पहिलं वर्ष मात्र आमच्या मनावर कोरलं गेलंय आणि ते शेवटपर्यंत राहील. संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस तुम्हाला सांगतो की आमच्या ज्या काही महिला होत्या तळमजल्यावर, विशेषतः कारण विष्णू मयेकरची आई जशी आडविलेकर, सुर्वे होत्या राहायला आमच्या इथे, त्यानंतर भोसल्यांची मनोजची आई, अशा सगळ्या महिलांनी जवळजवळ श्रम करून आमच्यासाठी उसळ आणि पाव तयार करून ठेवलेले. अक्षरशः सर्व मुलं एवढे तुटून पडले, एवढा स्वाद घेतला त्याचा की सांगण्याची हेच होत नाही. एवढं खूप 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 त्या आठवणी आहेत. सांगायला गेलं तर आमची पिढी 1960च्या नंतर, त्याच्या आधी चाळ कमिटी होती, बालविकास मंडळ होतं, युथ क्लब मंडळ होतं आणि युथ क्लब मंडळामध्ये 60 वर्षानंतरची आमची पिढी. त्यावेळेला ह्यांचे सेक्रेटरी प्रभाकर निवेलकर हे होते.
त्यांची खूप दहशत होती पोरांमध्ये, ते स्ट्रिक होते. पण ह्या आमच्यापेक्षा मोठ्या लोकांचा हे लक्ष असायचं बारीक, की ते लोक जर गोट्या खेळत असले बारकी मुलं तर धावत येऊन त्याच्यावर रेट टाकायची आणि तिथेच फटकं व्हायचं. पण कुठल्याही घरातला माणूस त्यांना काहीच बोलत नसतं. तसंच त्यावेळेला साईमध्ये लग्न व्हायची, गॅलरीमध्ये लग्न व्हायची, लग्न गॅलरीमध्ये व्हायची, भरपूर मजा करायची लोक. पहिले हॉलवर लग्न व्हायची नाही. तसंच कोणतं जर घरी मैत झालं तेव्हा मोबाईल नव्हते, तर 2-2 रुपयाची सायकल घ्यायची आणि प्रत्येकाच्या ह्याला मेसेज सोडायचे नातेवाईक. पहिलं हे हनुमान मंदिर होतं जे आता ह्या परिसरामध्ये आहे. ते हनुमान मंदिर लहान होतं, म्हणजे मोठं नव्हतं. हनुमान मंदिर छोटंच होतं. ते पावसामध्ये वडाच्या झाडामध्ये पडलं. त्यानंतर आम्ही परत ते उभं केलं, सगळ्यांनी मिळून बांधलं, त्यांचा जीर्णोद्धार केला. तेव्हा जी हनुमंताची जी आमची पहिली मूर्ती होती ती पहिल्या माळावर ठेवलेली होती. आणि जेव्हा ती मूर्ती परत हनुमान जीर्णोद्धाराच्या वेळी हे करायची होती तेव्हा ते दिगंबर सूर्य म्हणून होते. त्यांना स्वप्न पडलं की माझी स्थापना कर, ह्याच मूर्तीची पहिल्या अगोदर कर, असं त्यांना स्वप्न पडलं. मग ते हेच करायला लागले. मग परत ती मूर्ती आणून आम्ही तिच्या बरोबर नवीन बरोबर प्राणप्रतिष्ठा करून त्यांना परत स्थापना केली. ती अजून मूर्ती आमची वरती नवीन मूर्ती आहे, खालची आमची जुनीच मूर्ती आहे. आणि ही जी ही मूर्ती आहे ही हेमंत काटे म्हणून होते, त्यांनी लोकांनी आणलेली मूर्ती. मी पांडुरंग यशवंत माने, मूळचा राहणार BDD चाळ नंबर 7. पण माझी कारकीर्द संपूर्णतया ज्या संघाने ज्या चाळीने घडवली ती म्हणजे BDD चाळ नंबर 10. अगदी माझ्या कळत्या वयापासून मी लहानाचा मोठा याच बिल्डिंग मध्ये झालो. जवळजवळ 3 दशक मी या युथ क्लब मधून कबड्डीचे प्रतिनिधित्व करत होतो. या कबड्डी खेळाने आणि या युथ क्लबने माझी जी काही कारकीर्द घडवली ती अगदी एक सामान्य खेळाडू ते राष्ट्रीय खेळाडू आणि तदनंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचा स्पोर्ट्स सेक्रेटरी या पदापर्यंत मी पोहोचलो. ही सगळी कृपा आपल्या युथ क्लबच्या आमच्या अगोदरची पिढी आहे त्या लोकांनी आम्हाला घडवलं आणि आम्ही व्यक्तिशः स्वतःची प्रगती कशी करू याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. मला सांगण्यास अभिमान वाटतो की त्यावेळेला युथ क्लब हा संघ एकमेव असा संघ होता. मुंबईत जेवढ्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धांपैकी बहुतांशी स्पर्धा अगदी आपला नावलौकिक एवढा होता की प्रत्येक येणारा रसिक तिथे बोलायचा की अरे युथ क्लब आहे ना, 100% हे लोकच फायनल मारणार. मला सांगायला अभिमान वाटतो आपल्या युथ क्लब कबड्डी संघाचा लौकिक आज मुंबईवर असा आहे की कुठेही आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांना बोलवलं जातं, तिथे गेलो तर अरे युथ क्लबचा पांड्या असं बोललं जातं. एक समीकरण होतं, पांड्या म्हणजे युथ क्लब, युथ क्लब म्हणजे पांड्या. मी आयुष्यभर माझ्या युथ क्लबचा आणि BDD चाळ नंबर 10 मधील समस्त रहिवाशांचा ऋणी आहे. मी जगदीश वसंत गिरकर, गेली जवळजवळ 40-42 वर्षांनी इथे राहतोय BDD चाळ क्रमांक 10 मध्ये. युथ क्लबचे हनुमानोत्सव मंडळ जे आमच्या मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये एकदा ॲज अ कॅशियर म्हणजे खजिनदार, त्यानंतर 3 वर्ष पुढे ॲज अ अध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर आता सध्या ॲज अ ट्रस्टी म्हणून
विश्वस्त म्हणून मी आहे, याचा मला खूप अभिमान आहे. आजूबाजूला आमचे नातेवाईक आहेत, आमचे जे शेजारी आहेत ते खूप चांगले आहेत. एकमेकांना आम्ही मदत करतो. कधी अडीअडचणीला आम्ही अजूनही आमच्याकडे जेव्हा सणवार साजरे केले जातात तर त्यावेळेला एकमेकांच्या घरी काय बनवलं असेल ते देणं वगैरे ही प्रथा अजूनही चालू आहे. आणि फक्त मला वाटते फक्त चाळीमध्येच आहे. तर या गोष्टी आम्ही खूप इथे एन्जॉय केल्या. नमस्कार, मी गिना जगदीश केतकर. लग्न करून आम्ही आलो त्याला आता मला 30 वर्ष होतील मे महिन्यामध्ये. इतर सर्व गोष्टी यजमानांनी सांगितलंच आहे, पण मला आवर्जून एक गोष्ट माझ्या शेजाऱ्यांबद्दल सांगावीशी वाटते की टूरच्या निमित्ताने माझे मिस्टर जेव्हा जायचे, महिना दीड महिना त्यांना बाहेर राहावं लागायचं. मुलं लहान होती माझी, त्यावेळेला मला असं कधी वाटलं नाही की मी ते मुलांसोबत एकटी राहते, कारण मला शेजाऱ्यांबद्दल इतकी खात्री होती की ते वेळेला कधी धावून येतील. असं मला त्यांच्याबद्दल खूप काय म्हणतात म्हणजे विश्वास होता मला त्यांच्याबद्दल. पण ह्या एवढ्या घरामध्ये जवळजवळ 40 वर्ष राहिलो आणि आता हे घर सोडायचंय, शेजारी सुटणार, त्याचं थोडस वाईट पण वाटतंय. पण शेवटी परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागतं आणि ती बदलण्याची तयारी आहे. आणि पुढे जाऊन सुद्धा आम्ही सगळे एकत्र काही कार्यक्रम असतील, असं सणवार सुद्धा साजरे करण्याचा प्रयत्न करू. माझं नाव विद्या गिरकर. मी ह्या बिल्डिंग मध्ये जवळजवळ 50-55 वर्ष इथेच राहते. लहानाची मोठी जन्म वगैरे इथेच झाला. आणि आमची चाळीबद्दल सांगायचं म्हणजे आमची अगोदरची पिढी हीच मुळात सुसंस्कृत असल्यामुळे आम्ही चांगले घडलो ह्या बिल्डिंग मध्ये. आणि म्हणजे खूप इथे काही काही उपक्रम राबवले गेले. म्हणजे अगदी पूर्वी माझे स्वतःचे चुलते, त्यांचं बालसाठी लेझिम पथक होतं. त्यानंतर माझे दुसरे मोठे चुलते, त्यांचं बँड पथक होतं. त्यानंतर आमच्या बिल्डिंगची मुलांनी जेव्हा एरियामध्ये कुठेही क्लास चालत नव्हते, अगदी गरीब लोक असायचे कोणाला क्लासमध्ये, म्हणजे काही ठराविक जे क्लास होते दादर एरियात वगैरे, त्यावेळेला बिल्डिंगच्या मुलांनी जे शिकलेली मुलं होती त्यांनी क्लास चालू केला युथ क्लबचा. तिथे जवळजवळ भायखळा, चिंचपोकळी इथपासून मुलं यायची शिकायला. म्हणजे आम्ही सुद्धा स्टुडंटच होतो तेव्हा. आणि जी सिनियर मुलं होती ती आम्हाला शिकवायची. म्हणजे हुशारच होते सगळे. ह्या चाळीमध्ये सगळे डॉक्टर, कलाकार, आर्टिस्ट. माझी स्वतःची बहीण कबड्डी प्लेअर होती. माझा बाजूला भाऊ जो राहायचा बाजूच्या रूम मध्ये, तो सिंगर आहे. इथे लेखक झाले, डॉक्टर होते वडील. पांडुरंग माने म्हणून त्यांनी कबड्डीची टीम होती. हे चांगले चांगले उपक्रम राबवले आणि आम्ही चांगले घडत गेलो या बिल्डिंग मध्ये. म्हणजे सुसंस्कार घडले या बिल्डिंग मध्ये आम्हाला. शिवाय मजल्यावर त्यामुळे एकोप्याने कसं राहायचं, एकत्र कसं वागायचं, कुणाच्या घरी काय प्रोग्राम असेल काय असेल, आम्ही जेवण करायला, भांडी घासायला वगैरे सुद्धा एकत्र जायचो. दिवाळी आली की करंज्या लाटून दे, पापडाचे दिवस आली पापड लाटून दे, असं सगळ्यांकडे जाऊन आम्ही एकत्रितपणे करायचो. एकमेकी मैत्रिणींच्या घरी अक्षरशः जेवायला सुद्धा जायचो. आज तुझ्या घरी जेवूया, आज माझ्या घरी जेवूया असं. शिवाय बिल्डिंग मध्ये आम्ही कार्यक्रम राबवायचो, नाटक, डान्स वगैरे. गणपती आला की नरेश राटे याच्याकडे गणपती असायचा, तो गणपती आम्ही सार्वजनिक गणपती असंच वागायचो तिथे. म्हणजे गणपती आले की 4 दिवस आमची प्रॅक्टिस चालू व्हायची. डान्स करूया, हे करूया, ते करूया, लहान मुलांचे प्रोग्राम बसूया. मग आम्ही आमच्या मजल्यावरच प्रोग्राम बसवायचो. या रूम मधून त्या रूम मधून मुलांची एंट्री व्हायची डान्स करण्याची किंवा नाटक करण्याची किंवा वेगवेगळे. खूप म्हणजे खूप इतक्या आठवणी आहेत ना की म्हणजे थोड्या गाळल्या पण जातील त्याच्यातून. लहान होतो आम्ही, जेव्हा लहान होतो त्या बिल्डिंग मध्ये एक आंगणे बाबू होता, त्यांनी जादूगराशी सामना म्हणून नाटक बसवलं. त्यात मी आणि माझ्या बहिणीने पण स्वतः काम केलं. आणि सुशिक्षित लोक असल्यामुळे कधी कोणी आम्हाला अपोज नाही केलं की तुम्ही कशाला मुलांमध्ये जाता, कशाला प्रोग्राम मध्ये भाग घेता, असं कधीच कोणी केलं नाही. आम्ही खूप मजेने दिवस घालवले. इतकं की आता आम्हाला म्हणजे आताच खूप म्हणजे त्या आठवणी येत आहेत जुन्या. आम्ही बिल्डिंग मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात तेव्हा मुलं सगळे असं प्रोग्राम करतात, डान्स करतात. तर एक वर्षी आम्ही बायकांनी म्हणजे जवळपास 50च्या वयाच्या बायका, 45 ते 50च्या वयाच्या बायकांनी डान्स केला आणि सगळ्यांना तो खूप आवडला. आणि मुळातच बिल्डिंगच्या मुलांनी पण आम्हाला त्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं. म्हणजे असं कोणी नावं नाही ठेवली की काय बायका नसणार आहेत काय वगैरे, असं काही नाही. सगळ्यांनी एकदम प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आम्ही खूप तो आनंदाने केला. जेव्हापर्यंत बिल्डिंग तयार होत नव्हती तेव्हापर्यंत असं वाटत होतं अरे नवीन जागेत जाऊया, नवीन जागेत जाऊया. पण आता असं वाटायला लागलं की
जसे शाळेतून मुलं कॉलेजमध्ये जाताना कसं त्यांना वाटत असतं की अरे कॉलेजमध्ये म्हणजे आनंदाचे दिवस आहेत, खूप मजा मस्ती, पण जेव्हा शाळा सोडताना जे वाईट वाटतं ना, तसं आता आम्हाला वाटतं की ती शाळाच बरी होती कॉलेजपेक्षा. निवृत्ती कृष्णा बागवे, रूम नंबर 55, भाडुत्री तत्वावर आलो. 2005 पासून मी ते जवळजवळ 20-21 वर्षे राहायला येतो होतो. त्याच्यानंतर मग इथे सर्वांची ओळख हे ते कसे असत खेळत दिवस गेले ते काय मला कळले नाही. आणि येथील सर्व मित्रमंडळी सर्वांची ओळख झाली, हे झाली. त्यानंतर मग सर्व वर्षातून पिकनिक वगैरे चांगल्या निघाल्या आहे. तिकडे तिकडे रिसॉर्टला आमचे पिकनिक निघायची, असे सगळं चालू होतं. आणि मस्त एकदम असे दिवस चांगले एक प्रकारे गेले, कधी ते समजले पण नाही आणि काय वाटलं नाही आम्हाला की असं उभा आम्ही परका. असं सर्वांनी आम्हाला साथ दिली, प्रेम दिलं. आज आम्ही सर्वजण हे या युथ क्लबचे माजी पदाधिकारी आणि या चाळीतील आम्ही रहिवासी म्हणून, आणि परंतु आज आमच्यापैकी आम्ही एकही जण आज BDD चाळीमध्ये आपण आज सध्या इथे राहत नाही, परंतु ह्या चाळीसच्या संदर्भातील आमचं असलेलं जे काही एक आकर्षण म्हणा किंवा एक आमची असलेली स्वतःची जी आत्मीयता, त्याच्यामुळे आज आम्ही आज मित्र म्हणून आम्ही सर्वजण परत आलोय. आज आपण या ठिकाणी इंटॅक्ट का राहिलो तर ह्या चाळीतील आपले संस्कार, आणि या संस्कारामुळेच आपण मला वाटतं आज इथपर्यंत आपण आपली जी काही वैयक्तिक आपण जी काही प्रगती करू शकलो ते आपल्या या मारुतीमुळे. आपलं युथ क्लब जे होतं, युथ क्लबच्या अगोदर तुला माहिती आहे का आपल्याकडे आपल्या चाळीमध्ये म्हणजे आपली म्हणजे 8, 9, 10 असं 3 चाळींचं मिळून एक मंडळ होतं बालसाथी म्हणून, बालविकास म्हणून मंडळ होतं. त्या मंडळाच्या माध्यमातून आपल्या चाळीतील प्रभाकर निवेलकर ना, मोरेश्वर पारकर म्हणा किंवा दिगंबर मिलिंद बिनसाळे वगैरे असे जे काही त्यावेळी मंडळ, अशा मंडळींच्या माध्यमातून त्यावेळी म्हणजे आपल्याकडे लेझिम ते दंडभेल वगैरे अशा रीतीचा आपलं बराच मोठा स्टॉक होता. आणि त्यावेळी आपली 67 साली आपला जो आपण युथ क्लब जे आपल्या संस्थेचं नाव जे ठेवलं गेलं, त्यावेळी आपला त्याचा सिम्बॉलच आपण ठेवला होता तो शिवसेनेचा वाघ. आणि आपला तो जो वाघ होता की त्याच्यावरतीच आपण म्हणजे बऱ्याच आपलं म्हणजे एक अस्तित्व होतं. त्याच्यामुळे त्या संस्थेच्या साठी म्हणून आपण काही आजूबाजूच्या मंडळींची सुद्धा शिवसेना ज्या पद्धतीने आपण खरोखर ते म्हणजे अक्षरशः एक इंचासाठी पण आपण म्हणजे पोस्टाच्या लाईनच्या इकडे पाहिजे त्याच्यावर सुद्धा आपण त्यांच्याशी काही, परंतु खरोखर एक मजा वाटली. ती एक ती मजा होती ती आता आयुष्यामध्ये आता ती मला वाटत नाही की आता तो आट्यापाट्या हा खेळ मला वाटतं आजची खेळलो असेल आपण नाही. लहानपणीच्याच आठवणी आहेत माझ्याकडे जास्त करून, कारण लहानपणी आमच्याकडे मला जास्त करून गोडी डाळ आवडायची. हा एक माझा लहानपणीचाच प्रकार, लहानपणी गोडी डाळच आवडायची. आणि त्या गोडी डाळीमुळे घरी जर माझ्याकडे गोडी डाळ नसेल तर आमच्याकडच्या तळमधल्याच्या जवळजवळ 7 खोल्या ज्या होत्या त्या 7 मध्ये कुठेतरी गोडी डाळ असायची, पण तिथूनही मला आणून कोणी नाही कोणी द्यायचं. त्यावेळी ते एक पणाचा आपला जो एकोपा होता त्यावेळेचा तो मला सांगायचा इथे. ह्या इथे शाखा म्हणजे अभ्यासिका, आम्ही अगोदर शाखा आता अभ्यासिका बोलतात, पण त्यावेळेला शाखा होती. आणि शाखेमध्ये आम्ही मिलिंद भन्साळे, विजय मलिये वगैरे यांच्या, इवन सायन्स शिकवायला मुरलीधर पारकर सुद्धा होते. 4थीच्या वेळेला मला आठवतं मला मुरलीधर पारकरांनी पण शिकवलेलं आहे. आणि हे सगळेजण आम्ही ह्या शाखेमधून आम्ही 10वी पर्यंत शिकलो आणि ते प्रगती केली आमच्या जीवनामध्ये. आपल्या इथे जे वडाचा पार जो होता एवढा मोठा होता, भयंकर मोठा. त्यावेळेला अरुणला माहिती आहे, ज्या वेळेला खांदी मोडली त्यावेळेला मी बोललो माझ्या स्वप्नात वड आला, आणि हे अरुणला बोललो की हा वड पडणार आहे म्हणून मला स्वप्न पडलं. आणि मी अरुणला बोललो, अरुण बोलला तुला काहीतरीच वाटतं. आणि खरोखर तो वड आहे ना एक 15 दिवसाच्या आतमध्ये पडला. आणि हे अरुणला माहिती आहे. आणि एवढी म्हणजे आत्मीयता आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग आपण हा जे मारुती मंदिराचं जे काही आपण त्यावेळी करायचं जीर्णोद्धाराच्या वेळी सुद्धा एक म्हणजे सर्वांनी मुळात म्हणजे त्यावेळेचे जे हे होते कोण आपलं विठोबा राणे म्हणा किंवा
मनोज भोसले किंवा ते जे 4-5 अनिल मलिये वगैरे ही मंडळी ते त्यावेळी म्हणजे 2-2 रुपये 5-5 रुपये करून त्यांनी काही केलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी केलं होतं. परंतु त्यावेळी रेल्वेच्या आतमध्ये एक ती कॅबिन चालू होते, तिथला तो एक गुजराती काका त्याने बघितलं की ते वाकडं कुठेतरी त्याने सांगितलं आम्हाला की बाबा हे वाकडं कुठेतरी होते, ते तुम्ही हे करा. मग आपण त्याला सांगितलं होतं बाबा तुझ्या देखरेखीखाली कर म्हणून, आणि त्याची संपूर्ण आणि मटेरियल त्याच आणलं हो. आणि हो त्याच आपण रात्रीच्या वेळेला ते मटेरियल आणलं आणि त्याच्यानंतर मग त्याला ते दिसलं की हे काय करतायत ते बघितल्याच्या नंतर त्यानेच माणूस पाठवला त्याने ते बनवून घेतलं आणि ते फक्त 13 दिवसामध्ये मंदिर उभं झालं. आणि बापूंनीच आपल्याला शक्य तेवढं समाजकार्याकडे जे न्यायचं काम होतं ते बापू किशोर झगडेमुळेच आपण या क्षेत्रामध्ये आपण जास्त करून आलो. आणि त्यावेळी आमच्या बिल्डिंगने मला वाटतं आपण स्वच्छतेचं नाही ते तर म्हणजे ते कंटिन्यूच होतं प्राइस होतं. शेवटी आम्हीच स्वतः सांगितलं की बाबा आता आम्हाला बस झालं प्राइस तुम्ही दुसऱ्यांना द्या. फर्स्ट एडचा बॉक्स वगैरे त्यावेळी म्हणजे असं एरियामध्ये आपली बिल्डिंग एक नंबर म्हणजे त्यावेळी तर म्हणजे आपली बिल्डिंग मध्ये स्वच्छता किंवा बाकीचं कल्चर लोकांचं राहणे. परंतु त्याचं श्रेय मी सर्वांना आहे ना आमच्या 3ऱ्या मजल्यावरील आमचे जे शंकरराव चव्हाण जे होते त्यांना मी जेपी त्यांना आमचे त्यावेळेचे ते जेपी त्यांचा एक खाली बोर्ड असायचा तो आहे की नाही ते वरती गेले की नंतर आम्हीच मंडळी काय करायचो नाही बरोबर करून टाकायचो. त्यावेळी मस्तीच करायचो ना. पण त्यांच्या ह्याच्यामुळे आपल्याला एक डिसिप्लिन मिळालं. नमस्कार, मी प्रमोद मुरारी आडिवरेकर. नमस्कार, मी संदीप आंबरे. नमस्कार, मी सूरज किशोर झगडे. ह्या बिल्डिंग मध्ये म्हणजे 10 नंबर बिल्डिंग मध्ये मला जवळजवळ आज 40-50 वर्ष झाली. हनुमान मंदिराची म्हणजे जी आवड निर्माण झाली ते हनुमान जयंती पासून म्हणजे जे काम करणे ते मी सातत्याने आम्ही हनुमंताची सेवा करत राहिलो आणि त्याच्या कृपेमुळेच मी आज रिझर्व्ह बँकेमध्ये राहिलो. 80 पासून कबड्डी खेळते वेळी पहिलं आमचं बाल विकास क्रीडा मंडळ होतं, त्यानंतर हे युथ क्लब झालं. युथ क्लब ज्या वेळेला आमच्या देवळासमोर जे पटांगण होतं त्या पटांगणसाठी आम्ही मैदान स्वतः आम्ही बनवत होतो आणि तशी आवड निर्माण झाली आम्हाला खेळता खेळता. मी 3रीला असताना मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर आपल्या चाळीतलं वातावरण एकदम शांत वगैरे म्हणजे खूप छान होतं. त्याच्यानंतर मी इथे मग BMC म्युन्सिपालिटी शाळेत आम्ही शिकायला राहिलो. तिथे मी 10वी केलो. 10वीत आमचा एक मोठा जोक होता. आम्ही 10वीला असताना 12 जण होतो, पण त्या 12 जणांमध्ये फक्त दोघेच पास झाले. नावं घेणं खूप होतं, आता ती नावं घेत नाही, खूप मोठी लिस्ट आहे. पण तो त्या फेल झाल्यानंतर पण आम्ही लोकांनी म्हणजे प्रमोद आज किंवा मी आज आम्ही आमचं चांगलं लाईफ सेटल केलं इथे. म्हणजे बिल्डिंगचा नंबर तुम्ही काय क्रॉस नाही केला, आम्ही एक सेटल लाईफ केलं. आणि इथे आम्ही मिनी बॉल प्रकार होता तो आमच्या वेळेला आम्ही खेळत होतो. प्लॅस्टिक बॉल हे आम्ही खूप खेळलेले आहेत. आणि आमच्या चाळीचा एक रेकॉर्ड आहे 10 नंबरचा. आता कुणी बोलले असतील की माहिती नाही मला, पण आमच्या जेव्हा BDT चषक व्हायचं तेव्हा आम्ही BDT चषक मध्ये 3 वेळा सतत रनर अप सलग 3 वर्ष. सलग 3 वर्ष हा आमचा एक रेकॉर्ड आहे. लहानपणी बॉक्स क्रिकेटमध्ये आमच्या चाळीचा एक असा रेकॉर्ड होता की म्हणजे ही असं अपराजित असं म्हणजे यांना हरवणं शक्य नव्हतं. त्याच्यामध्ये नरेश दादा होता की संतोष चौधरी होते, त्याच्यानंतर संजय माडिक, त्याच्यानंतर संतोष पावसकर, महेश शिरोडकर, संतोष पावसकर, नंतर मी होतो, प्रमोद आडिवरेकर, दिनेश राणे होते. हा म्हणजे BDT चाळीचा एक इतिहास म्हणजे बघायला गेलं तर क्रिकेट 10 नंबर आणि क्रिकेट म्हणजे जसं की 10 नंबरची टीम खेळते मैदानामध्ये की ती लोकांची गर्दी व्हायची त्यावेळी. म्हणजे काका मामा या चाळीने एवढे काका मामा दिले की एवढी म्हणजे आपुलकी आमची अशी आहे की आमच्यामध्ये असं की बाहेरच्यांना असं वाटायचं की ह्याचा सक्का मामा हा की हा, म्हणजे एवढी आमची नाती होती. आमच्या चाळीमध्ये असं कधीच म्हणजे अजूनही तेच वातावरण आहे की कधी कोणाला असं वाईट संगत किंवा कोण वाईट मार्गाला किंवा एखादा म्हणजे कोणाच्याही घरी काही असेल म्हणजे काही
गोष्टी अशा घडतात. पण आमच्या सर्वांचा सहभाग असा असायचा की सगळेजण एकमेकांचे, ते भले लास्ट माळ्यावरती असून दे किंवा आमच्याबरोबर जेवढ्या व्यक्ती इथे होत्या की ज्या नाही आहेत, पण आमची आपुलकी अजूनही अशी आहे की एका फोनवरती ते सगळ्या व्यक्ती अजूनही इकडे जर काय आपल्या चाळीचा कार्यक्रम असेल काही असेल तर आवर्जून येतात. तर आमचा हा पार जो आज आम्ही इथे बसलोय हा आमच्या लक्षात राहील, कारण उद्या आम्हाला मिळणार नाहीये. कुठलाही प्रोग्राम, ताईची हळद असू दे, काही असू दे, कुठलाही प्रोग्राम आमच्या ह्या जागेत झालेला आहे आणि आम्ही त्याचा आनंद घेतलेला आहे. मी संजय हरिश्चंद्र पवार, बीडीडी चाळ नंबर 10, रूम नंबर 39, पहिला माळा, रहिवासी. माझे वडील सुद्धा मिलमध्ये कामाला होते. त्यावेळेचा माहोल एकदम व्यवस्थित होता. सगळे बहुतेक आमच्या बिल्डिंग मधले मिल कामगार होते, त्यांची मुलं वगैरे, आणि सगळे आम्ही मिळून मिसळून गुन्ह्या गोविंदाने राहत होतो. आमच्या मंडळाचे बरेच असे उपक्रम होते, अभ्यासिका, त्याचप्रमाणे क्रीडा, मोफत अभ्यासिका होती, आणि क्रीडा वगैरे क्रिकेट, कबड्डी या क्षेत्रात चांगलं नाव होतं आमचं. आणि मी 1983 पासून कबड्डी खेळतो. तसेच त्याच्यानंतर कबड्डीच्या ह्याच्यावर मला BRC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथे सर्व्हिस मिळाली. थोडंसं प्राधान्य कबड्डीच्या क्षेत्रामुळे मला मिळालं. त्यानंतर मी बरेच ठिकाणी, म्हणजे मुंबई जिल्ह्यापासून अगदी RSB रिजनल स्पोर्ट बोर्ड, परत कॉर्पोरेट, ह्या अशा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलो. तसेच आमच्या मंडळाचे खेळाडू इतर त्यांना पण प्राधान्य, भरपूर जण नोकरीला, कबड्डी क्षेत्रामुळे नोकरीला राहिले. मी चंद्रकांत चौधरी, जन्मापासून इकडे, आता जवळजवळ माझं 65 वय झालं. म्हणजे बालपणापासून ते या वयापर्यंत मी ह्याच बिल्डिंग मध्ये राहिलो. आणि त्याच्यामुळे काय, या बिल्डिंगची चाळ सिस्टीमची असल्यामुळे एक जिव्हाळा झाला. आता एक बिल्डिंग म्हणजे आमची एक घरच म्हटलं तरी चालेल हक्क. त्याच्यामुळे ही कधी जी सिस्टीम होती आवडली ती आम्हाला आमच्या अंगवळीत पडली आहे. गावी जरी गेलो 10-15 दिवस तरी आता असं वाटतं चला नाही आपल्या घरी गेलं पाहिजे, आणि त्या ओढीने आपण परत घरी येत होतो. आणि असंच हे आयुष्य एवढं गेलं, सुखाने समाधानाने, कसली त्रास नाही काय नाही. 3 स्टेशन जवळ, मैदान समोर, या मैदानात समोरच्या मैदानामध्ये खेळून मोठे झालो. पुनर्विकासामध्ये आम्ही दुसरीकडे जाणार, मग आमचा शेजार सर्व तुटून जाणार, विखरणार, कोण कुठे जाणार त्याची रुकरुक मनामध्ये लागली आहे. आणि आता इथून जाण्यासाठी मन लागत नाहीये की तिकडे गेल्यानंतर आपल्याला शेजारी कोण असणार कोण नसणार. म्हणजे असं म्हणतात की ज्याचा शेजारी चांगला तो जगाचा श्रीमंत माणूस. आता आमच्या शेजारी कोण येईल ते आम्हाला काय माहिती नाही. त्याच्यामुळे जो नंबर येईल तो तिकडे जायचा भाग आहे. आता चाळीतल्या काही गोष्टी होत्या, मजा केली, ते खाली लगोरी खेळायचे, आट्यापाट्या खेळायचे, ते आता दिवस विसरायला लागणार. गणपती माळ्यावर असायचा, गणपती माळ्यावरती आमच्या समोर एक गणपती बसत होता. तो गणपती म्हणजे आमच्या अख्ख्या मधल्याचा असायचा. त्याच्यामुळे आम्ही खूप मजा करायचे गणपतीला. आणि आता तिकडे गेल्यानंतर हे काय गोष्टी होणारच नाहीत. म्हणजे होतील ना असं नाही, जमतील ती, पण ते पूर्वीसारखी म्हणजे आतासारखी जी मजा असेल ती मजा नसणार. नमस्कार, मी अशोक झेंडे, BDD चाळ क्रमांक 10 मध्ये तळ मजल्यावर 1985-86 पासून ते आज तागायत म्हणजे 2025 पर्यंत त्या 10 नंबर BDD मध्ये शैक्षणिक क्लासेस ज्ञानवर्धिनी या नावाने घेत होतो आणि अजूनही आहे. खरं तर हा युथ क्लबचा एक शैक्षणिक उपक्रम या पद्धतीने सुरू झाला होता. आणि आज सांगायचं झालं तर आज माझ्याकडे आमच्या ज्ञानवर्धिनीमध्ये या इमारतीमधील दुसरी पिढी म्हणजे माझे विद्यार्थी, त्यांची मुलं सुद्धा माझ्याकडे आज क्लासेससाठी येत आहेत. पण तरी सुद्धा असं सांगता येईल की 10 नंबर BDD चाळ सारखी बिल्डिंग किंवा तिथली रहिवासी लोक, त्यांचा स्वभाव, त्यांचे मिळून मिसळून राहण्याची जी आहे ती कधी कुठेही दुसरीकडे सापडणार नाही. खरं म्हटलं तर मी माझ्या स्वतःच्या दुसरीकडे राहतो. मी तिथे मी फक्त जेवण्यासाठी झोपण्यासाठी जात होतो. अन्यथा माझा संपूर्ण वेळ 10 नंबर BDD चाळीतच होता.
इवन बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, ते सगळे सर्व अजूनही मला समजतात, अरे सर तुम्ही 10 नंबर मध्ये राहता ना, ही माझी ओळख आहे. आणि ही ओळख मला फक्त आणि फक्त 10 नंबर BDD इथल्या रहिवाशांनी दिलेली आहे. जवळजवळ आता माझ्या माहितीप्रमाणे 3री-4थी पिढी या बिल्डिंगच्या मध्ये आहे, आता जी लहान आहेत. पण याच्याही अगोदरचे सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्याला खरोखर तोड नाही. चाळीत मी पहिल्यांदा लग्न होऊन आले, माझ्यासाठी ही चाळ नवी, चाळीतलं हे घर सुद्धा माझ्यासाठी नवीन. ह्या चाळीत कसं ऍडजस्ट करणं हे माझ्यासाठी खूप मोठी कसरत होती. मी आले लग्न होऊन या घरात, एवढंसं घर बघितल्यावर मला खूप कसं तरी वाटलं. पण जाऊ दे, चाळीतली एवढी लोक बघून मला एवढं आवडलं की अरे, ज्या माझ्या माहेरच्या घरी एवढी फ्लॅटमध्ये लोक नाहीत तेवढी माणसं मी ह्या चाळीत बघितली. दिवाळीत तर हा इथली मजा वेगळी. जे मी फ्लॅटमध्ये अनुभव घेतला नाही तो मला इकडे अनुभवायला मिळाला. इकडे दिवाळीच्या दिवशी एवढं सुंदर सजवलं जातं, अगदी 2 दिवसा आधीपासून इथे तयारी करतात या चाळीमध्ये. सगळीकडे आकाशकंदील लागतात, सगळी लोक बाहेर येतात, मुलं बाहेर येतात, लहान मुलं बाहेर येतात, सुना बाहेर येतात. बापरे, आमच्या सुनांसाठी खूपच छान. म्हणजे इथे रुजणं कसं असतं ह्या चाळीने आम्हाला शिकवलं. ह्या चाळीतल्या माझ्या घराने मला शिकवलं. आजूबाजूच्या आमच्या ह्या बायका, त्या सुना, त्या पण माझ्यासाठी सगळ्या माझ्यासारख्याच. सगळ्या आम्ही एकजुटीने राहिलो. इथे सगळ्या मिळून सुंदर रांगोळ्या काढत होत्या, एकमेकींच्या बाजूच्या रांगोळ्या बघत होत्या. अगं तू काय काढलं, तुझे रंग मला दे, माझे रंग तुला दे. एवढं सुंदर वाटत होतं. पण हे मला त्या फ्लॅटमध्ये अनुभवायला मिळालं नाही यार. आईच्या इकडे तिथे फक्त स्वतःसाठी रांगोळी काढायची, नवीन कपडे घालायचे ते पण स्वतःसाठी घालायचे आणि स्वतःच बघत बसायचं स्वतःच्या कपड्यांकडे. पण ह्या चाळीमध्ये नवीन कपडे घालून एकमेकांना दाखवता येतं. अगं तुझी साडी काय आहे, तुझा ड्रेस काय आहे, माझा ड्रेस काय आहे, नवीन दागिने. खूप सुंदर इथे मला बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. इकडे चाळीत आल्यानंतर मला जो सण इथे एकत्रितपणे करायला अनुभव मिळाला तो काय अप्रतिमच आहे. सगळे आम्ही घरगुती गणपती होते तरी सुद्धा आम्ही एकत्र चाळीचा गणपती म्हणूनच इथे वावरत होतो. पहाटेपर्यंत आम्ही हा सण उत्सव साजरा करत होतो. रांगोळी काढणं सगळं अगदी त्या तसंच. जर काय एखादा कोणी आजारी असेल तर त्याला नातलग आपले येण्याआधी आपले शेजारीच पहिल्यांदा धावून यायचे. त्याच्यामुळे चाळ सिस्टम ही फारच प्रिय आहे. मला इथे येऊन आज 26 वर्ष झाली. मी या चाळीमध्ये राहते. आम्ही मंगळागौरचा ग्रुप पण चालू केला. आम्ही खाद्यपदार्थ गेले, यात्रा चालू केली, आनंद मेळासारखं भरवलेलं इथे सगळं काय कार्यक्रम घेतलेले, जे पदार्थ करून आणत होते प्रत्येक जण वेगवेगळे. त्या एकमेकांची आम्ही डिश सगळ्या सर्व करत होतो, खात होतो. इतकी मजा आली ना. माझ्या लग्नाला 16 वर्ष झाली आणि लग्नानंतर मला एकत्र कुटुंबात राहिलेली मी मुलगी आणि इथे आल्यानंतर माझा नवरा आणि मी एकटीच होती. पण मला कधी अशी कमी भासली नाही, कारण शेजारी काकी होत्या, समोर आई होत्या, त्या सपोर्ट करायच्या. त्या मला प्रत्येक गोष्टीला, मनीषा काकी जशा यांच्या सासूबाई, त्या मला सपोर्ट करायच्या. त्या माझ्या बरोबर रात्री 11, 12 वाजेपर्यंत थांबायच्या. बाकीच्या माझ्या मैत्रिणी. काही काळाने माझे मिस्टर ऑफ झाले. त्यावेळेस मला या बिल्डिंगने, इथल्या लोकांनी खूप सपोर्ट केला. जेव्हा माझे घरातले आले नव्हते, शेजारच्या बिल्डिंग मधल्या लोकांनी वेळ न काढता माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, ते ट्रीटमेंट चालू केली. दुसरी गोष्ट, त्यानंतर कोविड लगेच आला. त्याच्यानंतर मी 3.5 महिने माझ्या आईकडे होती. त्याच्यानंतर आल्यानंतरही मला कधी असं जाणीव करून दिले नाही. त्याच्यानंतर आज मी एवढे वर्ष राहिली. माझ्या ह्या मैत्रिणी सगळ्या, त्यांनी मला कधी कमी नाही पडू दिली किंवा जाणीव करून नाही दिली. आम्ही सगळ्याजणी एकत्र मिळून प्रत्येक गोष्टीची म्हणजे एन्जॉयमेंट करतो. त्या पुढे मला करतात की तुम्ही करा ना वहिनी, तुम्ही करा ना. मग त्यामुळे मला हे जाणीव होत नाही कुठल्या गोष्टीची. मी कृतिका नरेश राहते, राहणार 2रा मजला. मला लग्न 30 वर्ष झाली. मी सुद्धा चाळीतूनच इथे आले. माझ्या घरी 10 दिवसाचा गणपती होता, पण घरातला गणपती नसून सर्व असा जुना गणपती, म्हणजे 55 वर्ष माझ्या गणपतीला झाली आहेत. पण सर्व शेजारी, अगदी नातेवाईक सर्वांनी अगदी मला खूप मदत केली आहे. कोरोना काळात माझे मिस्टर आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते. सगळे माझे नातेवाईक लांब होते, पण मला इथल्या शेजाऱ्यांनी, इथल्या बिल्डिंग मधल्या मुलांनी खूप सपोर्ट केला. वहिनी तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. हेच तर खूप मोठं हे चाळीतलं हे आहे.
मी सुनीता बागवे. आम्ही इथं आता 20 वर्षे राहतो. कोणी असे आम्हाला भाडोत्री म्हणून अशी वागणूक दिली नाही. आणि आता आमची रूम झाली तिकडे, ते आम्ही जाणार आहोत, तर आम्हाला दुःख वाटतंय. रहिवाशांमधील सलोखा आणि मित्रांची मैत्री ह्या सर्वांची मी साक्षीदार आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांशी असलेले मतभेद, वाद हे सगळीकडेच असतात हो, पण त्यानंतरही कोणाला काही झाले तर लगेच मदतीसाठी धावणारे हे माझे रहिवाशी. अगदी साखरेपासून ते पैशांपर्यंत हक्काने मागता येईल असे शेजारी. नातेवाईकांअगोदर सगळ्या अडचणींमध्ये पहिली हाक मारायची तर ती शेजाऱ्यांनाच. नमस्कार, मी आताची नीलम राजेश कळगावकर आणि अगोदरची नीलम सदानंद नाईकप्रज. तर आज मी आपल्या ह्या लुप्त होणाऱ्या बिल्डिंग डिझाईन विषयी बोलणार आहे. तर काय बोलू आणि किती बोलू असे झाले आहे, कारण वयाची 30 वर्ष तिकडे गेलेली आहे. तर तिच्याबद्दल सांगताना हे शब्दच कमी पडत आहेत. मी सध्या राहते मीरा रोडला, पण माझा एकही दिवस असा नाही की मला 10 नंबरची आठवण येत नाही. म्हणून सण वगैरे असतील तेव्हा मी तिकडे जाण्याचा प्रयत्न करते, खास करून गणेशोत्सव आणि दिवाळी, कारण हे सण मी तिथे गेल्याशिवाय ते साजरे केले आहेत असे मला वाटतच नाही. आणि सांगायचे झाले तर आपण लहानपणापासून मी जे बघते आहे की आपल्या शेजाऱ्यांमध्ये जे आपुलकी आहे, प्रेम आहे, खूप छान वाखाणण्यासारखी गोष्ट आहे ही. कारण कोणामध्ये किती भांडण वितुष्ट असू दे, पण एखाद्याच्या कठीण समय हे सगळं काही विचार न करता ते लोक एकमेकांसाठी धावून जातात. ही गोष्ट आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे. तसंच माझी एक भावनिक गोष्ट सांगायची झाली तर मी आहे एक संगीतप्रेमी. लहानपणापासून मी जी भावगीते ऐकत आलेली आहे ती मी इथेही बसून ऐकते, पण मला ती ऐकताना सारखा मला 10 नंबरमध्ये गेल्याचा भास होत असतो आणि तो मला आनंद खूप छान वाटतो. तर असं हे प्रेम, हा आनंद मला आपल्याला नवीन सोसायटीत मिळेल का? मी शलाका सुरेश पावसकर. नुकतंच माझं आता लग्न झालं लास्ट वीक मध्ये. तर आता मी शलाका स्वप्नील मयेकर. तर जस्ट मी ठाण्याला शिफ्ट झाली आहे. पण माझी एक इच्छा होती लग्न ठरायच्या आधीपासून की माझं लग्न BDD साईडच व्हावं, कारण मी लहानाची मोठी इथे झाली आणि मला खूप साऱ्या आठवणी होत्या. सो आता हे जे रिडेव्हलपमेंटचं चाललेलं आहे तर माझी इच्छा होती की काही होऊ दे पण लग्न माझं BDD साईडच होऊ दे, की जिथे मी माझं लहानपण सगळं आणि शेजारी पाजारी सगळ्यांबरोबर राहू दे. तर आता मी जिथे शिफ्ट झाले ठाण्याला, ते घर मोठं आहे थोडं, पण मला इकडची आठवण खूप येते, कारण तिथे इकडच्या सारखे शेजारी नाही आहेत. ब्लॉक आहेत, 4च आहेत तिथे, पण कोण कोणाशी जास्त बोलणं नसतं. सो मला इकडच्या आठवणी खूप येतात, म्हणून मी एकच आठवडा झाला आणि मी लगेच इथे राहायला पण आले 3-4 दिवसासाठी. शेजारी आमचे खूप हौशी आहेत. आता माझं सगळं लग्नाचं जो चाललेले दिवस त्याच्यात सगळ्यांनी खूप मौज मजा केली. माझ्या हळदीपासून बांगड्या भरण्यापासून ते लग्नापर्यंत सगळं अगदी सगळे जणांनी आम्हाला हेल्प केली, म्हणजे कुठे आम्हाला कमी पडू दिलं नाही कुठल्याच गोष्टीत. तर मी खूप मिस करते इकडची जागा. श्रुतिका रवींद्र बागवे. माझं नाव सौ प्रियांका प्रमोद परब. मी गेली 31 वर्ष इकडे राहते आहे. माझं बालपण, आमची ऑलमोस्ट ही 3rd जनरेशन आहे. माझे वडील, त्यांचे वडील आणि आता मी 3rd जनरेशन. आम्ही खूप लहानपणी तर इथे खूपच छान होतं सर्व काही, म्हणजे आम्ही खेळायचो खूप एकत्र, असे सगळेजण मिळून मिसळून गेम्स वगैरे खूप खेळलोय आम्ही. तर मी तर खूप जास्त खेळली इकडे आणि खूप पडले पण आहे. मी खूप अतरंगी होते लहानपणी. त्याच्यानंतर इकडचं स्कूल, कॉलेज, नंतर जॉब, इकडनं ट्रॅव्हलिंग सगळं इतकं सुंदर होतं. प्लस जॉबला लागल्यानंतर गेली आता 12-13 वर्ष आम्ही जेव्हा इकडनं बाहेर जातो त्यावेळी माझी मम्मी एकटीच असते, त्यामुळे एवढं काही टेन्शन येत नाही. इकडच्या आजूबाजूच्या लोकांमुळे, परत शेजारच्यांमुळे खूप कन्व्हिनियंट होतं. आम्ही जॉबवरती एकदम सिक्युअर असतो की बाबा हा ठीक आहे, चलो मम्मी माझी आहे, सेफ आहे, कारण शेजारी इतके चांगले आहेत. सगळी लोक खूप आत्मीयतेने विचारतात, तिची काळजी घेतात, किंवा तिला काही अडलं, तिला काही कळलं नाही तर ती त्यांना विचारते, किंवा आमचा टीव्ही चालत नाहीये किंवा माझा काही फोनचा प्रॉब्लेम आहे तर ती लोक तिला खूप कॉपरेट करतात.
आणि प्लस आता गेली 4-5 वर्षाचं मी खूप ट्रॅव्हल करत असल्यामुळे मला तर मम्मीचं अजिबात टेन्शन नसतं, बिकॉज शेजारी तर इतके भारी आहेत. प्लस कधी फोन नाही लागला तर कोणातरी सांगितलं बाबा मम्मीला फोन चालू करून दे, तिला नाही समजत आहे, तर तिला खूप इकडे मदत होते आणि आम्ही तर खूप टेन्शन फ्रीच राहतो जॉबला जातो तेव्हा. माझं लग्न होऊन मी 1992 साली इकडे आली. तिथपासून ते तर इकडे सगळे व्यवस्थित असतात. आमच्या सोबत जे आहेत ते सगळे लोक व्यवस्थित असतात, सगळे आनंदाने राहतात. मी वैभव चव्हाण. मी संतोष जामसंडेकर. मी समीर निवेलकर. इंद्रोधन धुरी. तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांची ही 34वी पिढी आहे. सगळ्यांचे आजोबा पंजोबा वडील सगळे इथेच लहानाचे मोठे झालेले आहेत. आम्ही पण लहानाचे मोठे इथेच झालोय. चहा संस्कृती काय असते ती फार जवळून आम्ही बघितलेली आहे. आमच्या पिढीने मागे पुढे अशा कारणामुळे चहा संस्कृती कशी असते आणि या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडी झाल्याचे बदल झाले बिल्डिंग मध्ये म्हणा किंवा बाजूच्या वास्तूमध्ये किंवा परिवारांमध्ये ते आम्ही फार जवळून बघितलेले आहे. सांगायचं आम्ही चाळीतली सगळ्यात लकीस्ट पिढी असू की चाळीतली सगळी जी मजा असते ती मला वाटते बाहेर तशी फ्लॅट सिस्टीम मध्ये किंवा असं दुसरीकडे कुठे अशी अनुभवायला मिळत नाही. ती आम्ही मजा घेतली. आता मला वाटतं चाळींचं अस्तित्व आता संपत आलंय. जवळजवळ मला वाटते सगळ्या सणांपासून शेजार धर्मापासून जी आम्ही मजा घेतली. म्हणजे तुम्ही बिल्डिंगचे कार्यक्रम, होळी घ्या, होळीमध्ये रंगपंचमी असून देत, रंगपंचमी दिवशी ते एक आम्ही त्यावेळी लहानपणी एक लाईन टाकायचो आणि लोक चप्पल घालून क्रॉस केलं की त्याच्याकडे पैसे घ्यायचो लहान असताना. म्हणजे ती एक जी मजा होती ना की लोकांची कावरीवरी व्हायची, ते कसले पैसे चप्पल घालून पण तुमच्याकडनं पैसे, म्हणजे असे पैसे जमा करायचो आणि ते मग रंगपंचमीला पार्टी करायचो. अजून पण रंगपंचमी करतो छान, पण तो ती एक मजा होती. पुन्हा दुसरी गोष्ट की असं उदाहरणार्थ थोडीशी मजेची गोष्ट आहे की जी चाळीतली जी धमाल असते की तर सपोज बिल्डिंग मध्ये कोणाची रूम खाली असेल, त्याचे आई वडील कुठे बाहेर गेलेत, गावी गेलेत, तर मग त्या रूम मध्ये काय पार्टी करायची, पिक्चर बघायचं आहे, दुसरी गोष्ट काय चिकन पार्टी करायची आहे. पण आता जे आम्ही ते अनुभव घेतोय तशी दुसरीकडे कुठे तशी तेवढी मजा कुठे अशी जाणवत नाही की आताची पिढी करू शकेल असं. अजून काही गोष्टी अशा सांगायचं झालं तर क्रिकेट खेळताना मॅचेस खेळायचो. हरायला आलो की समोरच्या टीमचा आम्ही मुद्दाम आउट करायचो, नाही आउट मागायचो आणि नाही दिला आउट की मॅच ड्रॉ करायचो आणि घरी यायचो. म्हणजे अशा खूप गोष्टी होत्या की धमाल किस्से होते. जी चहा संस्कृती आमच्या पिढीला अनुभवायला मिळाली हे खूप आमचं भाग्याचं आम्ही हे समजतो. आता आमच्या मुलांना तर ती बघणं तर शक्य नाही, कारण की रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर नवीन पिढी जी आहे ती फ्लॅट सिस्टीम मध्येच जाणार. पण आम्ही जे या चाळीमध्ये राहून जे अनुभवलेले, ज्या चांगल्या वाईट ज्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात, पिढी दर पिढी ज्या आम्हाला मिळालेल्या आहेत पिढीजात, जशा आमच्या मोठ्यांपासून जे आम्हाला जे अनुभव मिळाले त्यांचे अनुभव आमच्याशी शेअर झालेले, हे आम्हाला आता आमच्या पिढीला देताना सुद्धा कुठेतरी आम्हाला हे वाईट वाटेल की त्यांना ही गोष्ट अनुभवायला नाही मिळाली. सगळे लहान मुलं मोठी मुलं ते सगळे एकत्र राहून काम वगैरे करतो. आणि इकडे कुठलंही असो काही असो, गवत आणण्यापासून होळीचं हनुमान जयंतीचं सगळं बारीक सारीक सगळी लहान मुलं आमचे एकत्र येऊन करतात ना, ते पुन्हा वाटत नाही बघायला मिळेल करायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय खास का माहिती आहे, जे आमचे खास मित्र होते ना ते आम्हाला सोडून गेलेत, त्यांचं आम्हाला भरपूर आठवण येते आणि याच्यानंतर पण त्यांची कमी आम्हाला भरपूर जाणवे. मी कैलास प्रभाकर झगडे. काय सांगणार या चाळीबद्दल? या चाळीत आता आमची 5वी पिढी आहे, म्हणजे माझ्या पणजोबांपासून आता माझ्या मुलापर्यंत. सांगायचं झालं चाळीबद्दल तर एक छोटंसं पण मोठं असं कुटुंब आहे आमची चाळ. प्रत्येकाच्या आयुष्यात काही आणि अनेक चढउतार येतात आणि तसं माझ्याही कुटुंबाच्या प्रवासात आले आणि या प्रत्येक प्रसंगी माझ्या शेजाऱ्यांनी मला भक्कमपणे साथ दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आता आपल्या चाळीचा पुनर्विकास होणार आहे, आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत. प्रत्येकजण म्हणतोय की कदाचित आपण एकत्र राहणार नाही, कदाचित असा शेजार पुन्हा मिळणार नाही, पण माझी देवाचरणी हीच प्रार्थना की आपण सर्वजण परत असंच एकत्र राहू आणि आपणा सर्वांमध्ये असाच एकोपा राहील. माझं नाव आहे संजय बाळा झगडे. मी बीडीडी चाळ क्रमांक 10 मधील रहिवासी. माझी रूम नंबर आहे 15. मी जवळजवळ 50-51 वर्ष झाली मला या बिल्डिंग मध्ये. माझं पूर्ण बालपणापासून मी आतापर्यंत एवढी वर्ष काढलेले आहेत. या बिल्डिंग मध्ये एवढ्या आठवणी आहेत. त्या बिल्डिंगच्या कानाकोपऱ्यापासून
माझ्या घरापासून, माझ्या घरातल्या कानाकोपऱ्यापासून मला सगळ्या गोष्टींचा आनंद असं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा इथे मी उपभोग घेतलेला आहे. असं मी एखाद्या प्रेमाची व्यक्ती म्हणून मी या बिल्डिंगला सध्याची मीटिंग पण मारू शकत नाही, परंतु या बिल्डिंगने मला किंवा या माझ्या घराने मला एवढे आतापर्यंत म्हणजे साथ दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही मोठे झालो, घडलो, त्या बिल्डिंगच्या अंगा खांद्यावरती आम्ही खेळलेलो आहेत. त्या बिल्डिंग मधल्या लोकांनी अगोदरच्या त्यांनी आम्हाला असे संस्कार दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही पण संस्कारित झालो आणि आम्ही पण चांगले संस्कार घडले आमच्यावरती आणि आमच्यापेक्षा छोटी मुलं आहेत त्यांच्यावरही चांगले हे संस्कार घडलेले आहेत. सांगायचं असं आहे, आठवणी भरपूर आहेत, मित्रपरिवार आहे, बऱ्याचशा मित्र होते इथे, आता इथे नाही आहेत. काही गोष्टी लोक इथे राहायला, ते बाहेरगावी राहायला गेलेले आहेत, परंतु ते कार्यक्रमाच्या उत्सवाच्या वेळेला इथे माझ्या पाठीमागे तुम्ही हनुमान मंदिर बघत असाल, याचा हनुमान जन्मोत्सव दरवर्षी जोरात उत्सवात साजरा असतो. मंडळाचा हा एक मोठा उपक्रम आहे सगळ्यात जास्त. त्याच्यामध्ये आमचे जे बाहेरगावी म्हणजे बाहेर जे राहायला गेलेले रहिवासी आहेत बिल्डिंग मधले, ते अगदी अगत्याने ह्या कार्यक्रमात भेट देत असतात. त्याच्यानंतर बरंच सांगायचं झालं म्हणजे ह्या बिल्डिंगला जवळजवळ 100 वर्ष झाले. 100 वर्ष या बिल्डिंगनी ऊन वारा पाऊस सहन केलेला आहे. सगळं असं बांधकाम पुन्हा मिळणं कठीण आहे. इथून निघताना आता नवीन बिल्डिंग मध्ये आम्ही जाणार आहोत, परंतु अजून आमचा इकडनं काही पाय निघत नाहीये, कारण एवढं आमचं वास्तव्य झालंय इकडे. हे जे तुम्ही मंदिर पाहत आहात, या मंदिराच्या बाजूचं पटांगण आहे, त्या पटांगणामध्ये आम्ही कबड्डी, क्रिकेट अशा बऱ्याच गोष्टी इथे लहानपणापासून खेळलेलो आहे. पण आठवणी सांगायचं झालं तर आम्ही प्रामुख्याने वार्षिक जे आमच्याकडे कार्यक्रम होतात, जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत, अगदी गुढीपाडवा असू देत किंवा दहीहंडी असू देत किंवा गणपती उत्सव असू देत, हनुमान जन्मोत्सव असू देत, दीपोत्सव, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे उत्सव साजरे केलेले जातात. त्या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येत असतो, संघटित होत असतो. शिवाय आमच्या वार्षिक पिकनिक देखील असतात. त्या पिकनिक पण आम्ही एकदम व्यवस्थितरित्या आमच्याकडे खूप सुंदररित्या आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहोत. हीच एकजुटी आम्हाला याच्या पुढेही अशीच मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आहोत. मी रुपेश चंद्रकांत पारधी. मी गेली 45 वर्षे या चाळीमध्ये राहतोय. या चाळीने भरपूर काही अनुभव दिलेले आहेत, लहानाचं मोठं केलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकत्र राहण्याचं जे हे असतो, एक अनुभव असतो, तो चाळ सिस्टीम मध्येच मिळतो. तो अनुभव आम्हाला या चाळीने दिलाय आणि त्याबद्दल आम्ही नेहमी त्याचे आभार व्यक्त करत राहू. प्रत्येक रहिवाशाचे 80 ज्या खोल्या आहेत, 80 खोल्यातलं जे विश्व आहे, ते प्रत्येक खोलीतलं विश्व हे वेगळं विश्व आहे. वेगळं एक प्रत्येकाचं स्थान निर्माण झालेलं आहे किंवा प्रत्येकाचा संसार, प्रत्येकाचं एक जग वेगळं आहे त्या प्रत्येक खोलीमध्ये. पण तरी तेवढं जरी असताना जेव्हा काही मोठा प्रसंग असतो किंवा जेव्हा काही सुखाच्या दुःखाच्या ज्या काही गोष्टी असतात, तर त्या गोष्टीमध्ये पण जे एक आपुलकीने लोक उभी राहतात, ते एक भरपूर महत्वाची गोष्ट आपण म्हणजे आम्ही लहानपणापासून शिकलो की मदत आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण जी करतो. आणि एक चाळ हे एक मोठं कुटुंब असल्यासारखं जसं आतापर्यंत आम्ही वावरलोय पूर्ण चाळीमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं संकट जेव्हा कोरोनाचं आलेलं, तर कोरोनाच्या संकटामध्ये देखील चाळ पूर्णच रहिवासी एकजुटीने उभे राहिले. आमच्या अगोदरच्या जनरेशनने जसं केलं आणि जे आम्ही बघितलं तेच आम्ही हे करून आमच्या नंतरच्या पिढीने पण ते तसंच पुढे रुजू ठेवलं, हे सगळ्यात महत्वाचं म्हणावं लागेल. आणि त्याच पद्धतीने आमची पुढची पिढी देखील एक शिस्तबद्ध पद्धतीने तयार झाली असं म्हणावं लागेल. नमस्कार, माझं नाव ऋषाली संजय झगडे. 2005 साली मी लग्न होऊन इथे आली आहे, बीडीडी चाळ क्रमांक 10 मध्ये.
आणि आल्यानंतर जे कुटुंब काय असतं हे कळलं मला. मे मध्ये लग्न झालं, पण जून मध्ये जेव्हा पहिला पाऊस भरला आणि घरात गुडघ्यापर्यंत पाणी आलं आणि त्या पाण्यातला ती जी भीती आणि ते वातावरण इतकं डेंजर होतं ना की असं वाटलं की कसं मी काय ते लग्न होऊन आली. पण दुसऱ्या क्षणाला जेव्हा वरती दुसऱ्या माळ्यावरती मिस्टरांनी नेऊन थांबवलं, तू इथे बस, संध्याकाळ रात्रभर आम्ही त्या पाण्यातच काढली. पण शेजारी पाजारी म्हणजे प्रत्येक खोलीतून येऊन कोणी चहा देत होतं, कोणी नाश्ता देत होतं, कोणी घरी घेऊन गेलं. आणि मग ते 2 दिवस पहिला अनुभव तेव्हा मला कळालं की मी बीडीडी चाळ क्रमांक 15 नंबर रूम मध्ये फक्त आलेली नाही एक नवरी म्हणून, तर मी या पूर्ण 10 नंबरची सून आहे. आणि या 10 नंबरच्या सर्व कुटुंबाने आम्हाला तेवढंच प्रेम त्या दिवसापासून आजपर्यंत, आज 18-19 वर्ष झाले माझ्या लग्नाला. आणि आम्ही एवढे सण एकोप्याने सगळे करतात, एकमेकांच्या सुख दुःखात सगळेच. म्हणजे कधी वाटलंच नाही की आम्ही फक्त 15 नंबर रूम मधले आहोत. गणपती आहे तर आमचा पूर्ण मजला किंवा आमची पूर्ण बिल्डिंग सगळे एकमेकांच्या आमच्या घरी. आणि तो उत्सव एवढा साजरा सुंदर होतो ना की सण खरा कळला 10 नंबरात. त्याचा आनंद, हनुमान जयंती, सगळेच उत्सव आम्ही इतक्या एकोप्याने आणि एकत्रितपणे सगळे साजरे करतात. म्हणजे अगदी पर्सनल अनुभव सांगायचा तर माझी फर्स्ट बेबी 8 महिन्याची मिसकॅरेज झाली होती. संध्याकाळचं मला ऍडमिट केलं होतं, माझी क्रिटिकल कंडिशन होती. माझ्या बाबांनी तेव्हा सांगितलं की अख्खी 10 नंबर बिल्डिंग रात्रभर तिथे होती हॉस्पिटलच्या बाहेर माझ्या मिस्टरांबरोबर. म्हणजे तेव्हा ते आणि आजपर्यंत छोटं जरी सुख किंवा दुःख आलं की सगळे एकमेकांसाठी धावून जातात. रात्री अपरात्री फक्त सांगायची गोष्ट की बाबा काही घडलंय की सगळे एकमेकांसाठी जातात. हे जे सगळं आहे ना परत भेटेल नाही माहिती, पण हा हवा आहे. ही जी चाळीचा आनंद आहे आणि हे चाळीतलं जे वातावरण आहे ना कदाचित परत भेटेल. आम्ही 2 BHK जाऊ, 3 BHK जाऊ, पण हे नाही भेटणार. आज आमचे शेजारी, आमचे हक्काची माणसं, एक फोन केला वेळ कधी म्हणजे सांगावं नाही लागत की मदत हवी आहे, कळलं की मदतीला पळून येतात हे आमचे शेजारी. आज ज्या काही सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी कुठे छोटं मोठं मी सहकार्य किंवा काही करू शकते, हे ह्या वातावरणामुळे, ह्या बोलतात ना सामाजिक वास्तूमुळे मला भेटलंय. म्हणून मी सदैव ऋणी राहणार त्या बजरंग बलीची आणि या बीडीडी चाळची. नमस्कार मंडळी, माझं नाव स्वप्नील रघुनाथ मेडेकर. या चाळीमध्ये मला आज 50 वर्ष झाली. माझं नाव प्रितेश पांडुरंग चव्हाण, मला 46 वर्ष झाली. लहानाचे मोठे आम्ही सगळे एकत्र झालो या चाळीमध्ये, एकत्र खेळलो, एकत्र भांडलो, एकत्र सगळ्याच गोष्टी केल्यात एकत्र. म्हणजे मारामाऱ्या पण केल्यात आम्ही, पण त्या तेवढ्या वेळापुरत्याच, ज्याचा कधीच आम्ही इम्पॅक्ट हा असा म्हणजे बाबा मी तुझ्याशी बोलणार नाही किंवा तू माझ्याशी बोलणार नाही. तेवढ्या वेळापुरते मारामारी करतो, तेवढ्या वेळापुरते भांडण करतो आणि दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालून असेच लहानाचे मोठे अजूनपर्यंत झालेलो आहोत. काही नाही केलं नाही असं नाही, सगळं केलं. कुत्र्यांपासून कुत्री मांजरी सगळी पाळली आम्ही. कोंबड्या चोरून त्यांना मारून त्यांची मटण करून खाल्लेली आहे बिंदास, जे आहे ते आम्ही सांगितलं आणि त्या मालकाला पण सांगितलं हे खायला. म्हणजे असं नाही की मालकाला इन्व्हिटेशन दिलं असा भाग नाही, मालकाला पण त्यानंतर त्याला समजलं अरे माझी कोंबडी खाल्ली असं पण झालेलं आहे. पण त्या मालकाने सुद्धा आम्हाला कधी दोष दिलेला नाही त्या बाबतीत. ठीक आहे, जाऊन ते तो अल्लडपणा होता. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपले किस्से म्हणजे एक किस्सा मला आठवतोय, होळीचा किस्सा आवर्जून मी इथे सांगेन तुम्हाला. कदाचित इतर लोकांना माहिती असेलच सगळ्यांना जे आमच्या एज ग्रुपचे होते ते, पण जे आमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना कोणाला माहित नाही की आमचा एक मित्र होता प्रशांत गणपत कडगावकर. त्याचा किस्सा असा होता की स्टॅच्यू पलटी हा एक खेळ होता जो आम्ही सर्वजणच खेळतो, आता पण खेळतात मुलं. पण स्पेसिफिकली होळी आठवली की मागच्या वर्षीचं राज्य तुझं पेंडिंग आहे, जा 8 नंबरच्या पारवा जाऊन शिवून ये. हा नित्यक्रम आमचा होळीला असायचा आणि वर्षानुवर्ष त्याच्यावरती राज्य पिदतच राहायचं. बरोबर, खरंच म्हणजे तो कधी असं झालंच नाही की अरे माझा एक वेळ त्याची अशी आली त्यांनी 10 गुच्छे खाल्ले आणि राज्यात सोडवलं. पण तोपर्यंत आम्ही मोठे झाले होतो.
तोपर्यंत आम्ही मोठे झालो होतो. हा म्हणजे जवळजवळ एक पकडून झाला की 11वी-12वी मध्ये असू, म्हणजे आम्ही कॉलेज लेवलला जाईपर्यंत सुद्धा अशीच भरपूर एन्जॉयमेंट केलेली होती जशी लहानपणी केली होती. हे तुम्हाला कदाचित पाईपलाईन दिसत असेल इथे, आणि ह्या दादरांवरती आणि पाईपावरती आम्ही कधी सरळ चाललेलो नाही. आम्ही उड्या मारून जायचो, घसरगंडी करत चालायचो. म्हणजे आम्हाला आमचे मोठे लोक बोलायचे अरे पडाल, जसे आपण आता आपल्या मुलांना किंवा इतरांना बोलतो लहान मुलांना, ते तशा भूमिकेमध्ये आमचे मोठे होते. आणि जे आताची लहान मुलं आहेत त्या भूमिकेमध्ये आम्ही होतो. पण आताची लहान मुलं जेवढी मस्ती करत नाही त्याच्या डबल आम्ही केली. तुला माहिती आहे आम्ही वडाळ्याला आपले कबड्डीचे सामने होते, त्या सामन्याला चाललो होतो. एक संदेश नावाचा एक मित्र होता, त्याला तांबे बोलायचो. तांबे आम्ही सगळे चाललो होतो. तर आम्ही इथे 63 नंबर मध्ये बसलो, आंबेडकर कॉलेजला जायचं होतं. तर त्याला आम्ही सगळे क्राऊडेड बस असल्यामुळे उभेच होतो, बरोबर ना? बरोबर. तर तिकीट करत आला. तर त्यांनी विचारलं आणि नेमकं त्यालाच विचारलं, तो पण एवढा कार्टून होता. बोला हा कुठे बसलात असं विचारलं. तर बोलतो कुठे बसलोय, उभेच आहे. हे असले किस्से आहेत त्याचे. लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत की आज या चाळीमध्ये 50 वर्ष झाली आम्हाला. लहानपणापासून अगदी आजपर्यंत अनेक सुखदुःख बघितलेत. इथल्या व्यक्ती, इथली मुलं, सगळे लोक, मोठे सिनियर लोक, सर्व साहित्य रहिवासी म्हणा, कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाने एक ही चाळ नाही, एक कुटुंब म्हणून आम्ही इथे राहिलो होतो. आणि याही देखील पुढे राहू असं नाही की नाहीये. परंतु कसं आहे की काळाचा बदल हा सगळ्यांनाच प्रिय असतो. आणि काळाचा बदल हा असा आहे की आता ही चाळ जी आहे ती चाळ डिमोलिश होऊन तिथे फ्लॅट मध्ये आम्ही स्थलांतरित जाणार आहोत. परमेश्वराकडे एवढीच मागणी आहे की जसे वातावरण इथे होतं तसं तेच वातावरण आमचं तिथे राहू देत आयुष्यभरासाठी. कारण जे आम्ही आमच्या सिनियर लोकांकडनं शिकवणूक घेतलेली आहे तीच आम्ही आमच्या ज्युनियरना देऊ. म्हणजे येणारी पिढी सुद्धा तशीच फॉलो करेल, तसंच एकजुटीने संघटित राहू हीच. आणि सुदैवाने जी परंपरा म्हणजे मोठ्यांचा रिस्पेक्ट करणं, हे आताची पिढी तसंच रिस्पेक्ट करते. ही शिकवण आहे या बिल्डिंगची. तर हीच परंपरा कायम राहावी ही परमेश्वराकडे सदिच्छा ठेवतो. ही आता चौथी पिढी इंटरनेट आणि मोबाईल मध्ये रमणारी, भविष्याचा माग घेत धावणारी, अभ्यासाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारी, पण त्यांच्यात पण लहानपणापासून प्रेम, एकमेकांबद्दल आदर व आपुलकी ह्याचे संस्कार ह्या माझ्या छायेतच झाले आहेत. दरवर्षी इथे साजरे होणारे सण उत्सव यांनी माझी शोभा वाढवली. कबड्डी, क्रिकेट, हनुमान जयंती वा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी उत्तम रीतीने साजरी केली जाते. दिवाळीचा दीपोत्सव, त्यात असणाऱ्या विविध स्पर्धांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. त्याचबरोबर सगळ्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळतो. मी शंतनू झगडे, माझं इथे 84 मध्ये जन्म झालाय माझा. तर या चाळीमध्ये माझ्या ज्या काही आठवणी आहेत, आमच्या हनुमान उत्सव व्हायचा तो आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे डान्स किंवा काही नाट्य हे आम्ही सादर करायचे. माझं नाव मकरंद चंद्रकांत चौधरी. माझा जन्म इकडचा 97 मधला आहे. माझा आणि हा माझा म्हणजे माझे हे सगळे मित्र आहेत लहानपणापासूनचे. आम्ही सगळे एकत्र लहानपणापासून खेळत आलो इकडे. आम्ही स्टार्टिंग पासून म्हणजे कॅरम पासून, क्रिकेट पासून, त्याच्यानंतर लपाछुपी, अख्ख्या मजल्यावर आम्ही लपाछुपी खेळायचो, 3 मजले. ज्याच्यामध्ये आता ही मुलं कमी आहेत, आमच्या बरोबरचा फ्रेंड सर्कल कमी आहे, पण तेव्हा 15 ते 18 लोक असायचे. आणि त्या 15 ते 18 लोकांमध्ये आम्हाला एका माणसावर जे राज्य यायचं ते 4-4, 5-5 तास आम्ही खेळत असायचो. आमची सुरुवात सायकल पासून सुरुवात केली आणि आता आम्ही अशा स्टेजला आहेत की आमच्याकडे प्रत्येकाकडे 1-1 आणि 2-2 बाईक्स आहेत. आणि तीच बाईक आम्ही याच मंदिरामध्ये येऊन दुपारच्या टायमिंगला इकडे धुतो, पॉलिश करतो, चमकवतो आणि मग त्याच्यानंतर एकत्र एक फोटो काढतो आणि मगच आम्ही घरी जातो. माझं नाव सौरभ दीपक कदम आहे. मी या चाळीत गेले 25-26 वर्ष राहतोय. एक आठवण सांगायची झाली तर या चाळीमध्ये खेळायचे जे
क्रिकेट आम्ही जे खेळायचो, मग भलेही मी सुमुख दोघंच असो किंवा प्रत्येक पूर्ण बिल्डिंगचे सगळे काही मिळून असो, तर ती एक मजा जी आधी होती ती कधीच नाही मी विसरू शकत. आधी आम्ही एवढे जण क्रिकेट खेळायचे की 3-3, 4-4 टीम आम्हाला बनवायला लागायचे. मी सुमुख गिरकर, या चाळीचा रहिवासी. गेले 25 वर्ष तरी मी इथे राहतोय. खूप मजा केली मी इकडे. खूप काही शिकायला भेटलं इथून. खूप काही अनुभव आले. मित्र बनवावे कसे, मित्र कसे जपावे, मैत्री कशी जपावी. हनुमंताच्या कृपेने आज सगळेजण आम्ही सुखरूप आहोत, चांगल्या नोकरी धंद्याला आहोत. त्याचा फक्त श्रेय हनुमंतालाच आहे आमच्या. नमस्कार, माझं नाव सुजित प्रमोद आडीवरेकर. मी 22 वर्ष झाले की या बिडीचा क्रमांक 10 मध्ये राहतो. मित्रांबरोबर बोलण्यात आलं की आम्ही इथे एवढे खेळले, मजा केली की कधी म्हणजे भांडणं झाली तरी आम्ही घरात कधी जाऊन सांगितलं. माझी आणि जास्त सुमुखची भांडणं खूप व्हायची. अजूनही होतात. नमस्कार, माझं नाव प्रणव प्रमोद परब. मी बीडीडी क्रमांक 10 मध्ये गेल्या 25 वर्षापासून राहत आहे. इथे लहानपणापासूनच वेगवेगळे गेम किंवा वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेत आलो. तसेच सोबत माझे मित्र पण आहेत. आम्ही सोबत खूप मजा केली. या ग्राउंडमध्येच आम्ही खेळलो, भांडलो. आता ही बिल्डिंग आम्ही काय माहिती कधी सोडणार, पण सोडून तर जायचं आहे आणि नवीन जागेत प्रवेश करणार आहे. तर चांगलं वाटतंय. 180 ते 500 स्क्वेअर फीटचा प्रवास, नवीन प्रवासाला आनंद असणार आहे. माझं नाव विदिशा पारधी. मला या चाळीत राहून 16 वर्ष झाली. नमस्कार, मी ऐश्वर्या दीपक दळवी. मला या चाळीत राहून 17 वर्ष झाली. नमस्कार, मी ईश्वरी वैभव चव्हाण. मला या चाळीत राहून 18 वर्ष झाली. नमस्कार, मी श्रावणी उमेश नाईकप्राज. मला या चाळीमध्ये राहून 16 वर्ष झाली. सगळ्यात डिफरंट किंवा वेगळं असं जे चाळीचं असतं ते असं आहे की तुम्ही कोणाकडेही इझिली जाऊ शकता विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन्स. खेळताना कधी लागलं किंवा जर भूक लागली, तहान लागली तर कोणाच्याही घरी जाऊन पाणी पिऊ शकतो किंवा असं काही हे नाही की वेगळं तुझं माझं वेगळं. त्याच्यामुळे हे खूप मिस करू जर पुढे कुठे जाण्याचं राहिलं तर. आणि सेकंडली रिलेशनशिप्स, इथे खूप चांगली नाती झाली आहेत. जर आई वडील घरी नसतील तर त्यांना आमची काळजी करायला लागत नाही की आम्ही खाऊ का वेळेवर किंवा स्कूल मधला आल्यावरती आम्हाला जेवायला मिळेल का, कारण का आजूबाजूची सगळी लोक कायमस्वरूपी मदतीला येतातच. प्लस ही सगळी काळजी ते नेहमी घेतात. सो ती एक खूप मिस करू. आमच्या या चाळीची माझ्या आयुष्यातील ही भूमिका ऍक्च्युअल मध्ये भरपूर महत्वाची आहे, कारण का माझं शैक्षणिक शिक्षण इथेच पूर्ण झालं आणि याच चाळीतून माझा हा धाडसीपणा किंवा आत्मविश्वासपणा इथेच निर्माण झाला. सो या चाळीमध्ये साजरी केलेले हे सण हे माझ्या अगदी सोन्यासारखे आहेत आणि हे खजिना म्हणूनच राखीन ह्यांना. खरं तर ही इमारत फक्त आमच्यासाठी एक घर म्हणून नाही तर कुटुंब म्हणून होती. किती सण आपण साजरा केलाय, जसं की दिवाळी, होळी, गणपती. आपण कोणत्या पण सणांना असं हे नाही केलं की हा सण वेगळा तो सण वेगळा. आपण सगळेजण एकत्र साजरे केले. लॉकडाऊनची मजा फारच वेगळी होती, जेन्युइनली. हा, किती मजा केली लॉकडाऊन मध्ये. असं वाटलंच नाही आपण लॉकडाऊन मध्ये होतो. किती गेम्स खेळले, कबड्डी, खो खो, लंगडी, बॅट बॉल, क्रिकेट. आठवून घेतलं एकमेकांना, मारामारा केली. माहिती आपण राजला पाडलेलं, स्पेशली हाडं तोडलेली त्याची. सायकल वरून किती मस्ती केली. लहानपणापासून तू त्याच्या किती मागे लागलीस पट्टी घेऊन. न्यू इयर्सच्या पार्टीज, खूप बेस्ट होतं. आपण सगळे गेम्स ठरवायचो. होळी मधली मजा वेगळी असायची. स्विमिंग पूल, पाणी. या बिडीतले युवा रहिवासी आहोत, तर आम्हाला या बिडी चाळीतले अनुभव फारच खूप कल्पनाविक आणि खूप आवडले. तर आम्ही सर्व ही पोरं लहानाचे मोठे झालो ते याच बिडी चाळीत, आणि इथे आम्हाला खेळायला वगैरे सर्व कार्यक्रम वगैरे अटेंड करायला खूप एन्जॉयमेंट असं वाटलं. तर आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटलं इथे. तर आमचे प्रत्येकाचे छंद आहे, जसं की मी आणि विराज वगैरे खूप आवडीने इथे क्रिकेट खेळायचो. हे शौर्य, सिद्धांत, अर्णव वगैरे ह्या लोकांना फुटबॉल खूप आवडतं. तर आम्ही सगळे आमचा जसा छंद आवडतो तसं आम्ही एकत्र इथे खेळतो. पार्थला टेबल टेनिस खेळायला आवडतं, राजलाही आमच्यासोबत क्रिकेट खेळायला आवडतं. श्रेयश मेडेकर हेही खूप फार चांगले क्रिकेट खेळतात. इथे सर्व एकदम असे पोरही नाही, हे एक प्रकारचे खेळाडूही आहे, म्हणजे जे की आम्ही सगळे एकत्र खेळलोय त्या बिडी चाळीत. तर आमचं इथे एक ग्राउंड आहे, तर या ग्राउंडवर आम्ही एकत्र सगळे खेळलो.
आणि हनुमान जन्मोत्सव, नेहमी गुरुवारची आरती, नेहमी आम्ही हे सगळं करत आलो. संडेच्या दिवशी मोठे लोकही आमच्यात येऊन खेळतात आणि खूप मजा येते. व सगळी मोठी जी पिढी आहे ते सगळे आम्हाला समजून घेतात आणि ते आमची मदत करतात, आम्हाला मार्गदर्शन करतात की आम्ही जर काय चुकत असेल तर. आणि जे सगळे सण असतात ते पण आम्ही एकदम मजेने साजरा करतो आमच्या इथे. ऐकलत? माझी ही लेकरं कशी आठवणींच्या दुनियेत रमून गेली. खरंच माझ्याशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नुसता पुनर्विकासाचा विषय निघाला तरी त्यांच्या मनात काहूर माजतं, प्रश्न निर्माण होतात. माझ्याही मनात वादळ उठतं. गेली 4 पिढ्या मी ह्या सर्वांच्या सहवासात अगदी आनंदाने घालवली. पण आता माझ्या ह्या भिंती जर्जर होत चालल्या आहेत. माझे छत ढासळू लागले आहे. माझा पायाना पहिल्यासारखा मजबूत राहिला नाही. माझ्या मनात तुमची सेवा करावी ही इच्छा अजूनही आहे हो, पण शक्ती मात्र साथ देत नाही. आमच्या युथ क्लबला 58 वर्ष, तर मला 100 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्षांच्या ह्या प्रवासात अनेक माणसं नांदली, काही सोडूनही गेली, तर काही जण जागा पुरत नाही म्हणून दूर निघून गेली. म्हणूनच नाविन्याची कास धरून ह्या जागेवरच पुन्हा नव्याने उभे राहण्याची माझी इच्छा आहे. रूप वेगळं असेल पण प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया मात्र तीच असेल. मला माहीत आहे जुन्या लोकांना ह्या नाविन्याची थोडी भीती वाटते, पण नका घाबरू. नवीन रूपात मीच पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे.